नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक तनेश लोंगानी तुमचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये तुमची यावर्षी ज्ञानगंगा एज्युकेशनची जी काही सराव परीक्षा डिसेंबरमध्ये होते आहे किंवा झाली आहे, तर या परीक्षेमध्ये झालेल्या फिजिक्स या विषयाच्या मॉडेल आन्सर पेपरचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत किंवा बघून घेणार आहोत। बघा, ज्ञानगंगा एज्युकेशन जो उपक्रम राज्यस्तरावरती राबवते, या अंतर्गत बोर्डाप्रमाणे एक्झॅक्ट परीक्षा राज्यस्तरावरती दरवर्षी घेतली जाते। तर या परीक्षेमध्ये जो फिजिक्सचा पेपर तुमचा 8 तारखेला झाला होता, तर या परीक्षेमध्ये झालेल्या या पेपरचं मॉडेल आन्सर पेपर सर्व विद्यार्थ्यांना ऑलरेडी दिलेला आहे। ही प्रश्नपत्रिका आणि हे त्याचं बोर्डाप्रमाणे स्टेप वाईज मार्किंगचं मॉडेल आन्सर पेपर जे ते विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे। आता यामध्ये बऱ्यापैकी तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील की एक्झॅक्ट बोर्डासाठी तुम्ही काय लिहायला पाहिजे होतं किंवा आपण कुठं कमी पडतोय। सो ॲट द एंड तरी पण यामध्ये काही कन्फ्युजन राहू नये याकरता दरवर्षी ज्ञानगंगा एज्युकेशनकडनं याचं डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा व्हिडिओ स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलं जातं आहे, जेणेकरून मुलांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या मिस्टेक्स कळाव्यात, चुका कळाव्यात आणि या चुका आगामी बोर्ड परीक्षेमध्ये होऊ नये। आणि यासाठी आज आपण फिजिक्स जो पेपर तुमचा झालेला आहे, या फिजिक्सच्या पेपरचं मॉडेल आन्सर शीट किंवा मॉडेल आन्सर कशा पद्धतीने आलं आहे हे आपण बारकाईने समजून घेणार आहोत, क्वेश्चन वाईज क्वेश्चन। सो झालं तर मग विदाउट वेस्टिंग टाईम लगेच पटकन सुरू करूयात। सो क्वेश्चन पेपर तुमच्याकडे आहे, मॉडेल आन्सर तुमच्याकडे आहे, या दोन्ही गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत। मी याला थोड्या वेळ बाजूला ठेवतो। सो स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 1। 70 मार्काचा जो पेपर आहे यामध्ये तुम्हाला 4 सेक्शन आहेत आणि या 4 सेक्शनमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स मेनली विचारले गेलेत, 5 टाईपचे क्वेश्चन्स मेनली विचारले गेलेत। जनरली क्वेश्चन 1 मध्ये येतात, लक्ष द्या, क्वेश्चन 1 मध्ये येतात MCQs, लक्ष द्या। क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला दिलेत 1 मार्क क्वेश्चन, ज्याला आपण व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणतो। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पासनं बघा, सुरुवातीला ऑलरेडी तुम्हाला दिलं आहे 3 पासनं 14 पर्यंत हे 2 मार्क्स क्वेश्चन आहेत। त्यानंतर त्यापुढे म्हणजे क्वेश्चन नंबर 15 पासनं राईट फ्रॉम 15 अप टू 26 तुम्हाला 3 मार्क्स क्वेश्चन आहेत आणि क्वेश्चन नंबर 27 ऑनवर्ड्स अप टू 31 हे तुम्हाला 4 मार्क्स म्हणजे लॉंग आन्सर किंवा व्हेरी लॉंग आन्सर क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, लक्षात घ्या। या पद्धतीने तुमच्या 4 सेक्शनचं डिस्ट्रीब्युशन आहे। सेक्शन ए या ठिकाणी येतो, हा सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी। सो यामध्ये आपण पॉईंट वाईज प्रत्येक क्वेश्चन वाईज जाणार आहे की नेमकं कुठल्या प्रश्न उत्तर हेच किंवा त्याच पद्धतीनं मॉडेल आन्सरमध्ये जे दिलं आहे या पद्धतीनं कसं आलं आहे, ठीक आहे। सो स्टार्टिंग विथ MCQs। क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट MCQ तुम्हाला दिलं आहे, लक्षात घ्या। मी क्वेश्चन पण वाचतोय, त्याचा मॉडेल आन्सरमधला आन्सर पण तुम्हाला समजून सांगतोय। बघा, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, when the torque acting on the system is increased, then which of the following quantities will increase? बघा, लक्षात घ्या, कोणती बॉडी घ्या, एनी शेप समजून सांगतोय। याच्यावर जर टॉर्क आपण इंक्रीज केला, टॉर्क म्हणजे काय तर रोटेशनल मोमेंट आपण त्याला म्हणू शकतो, इंक्रीज केला तर कुठली क्वांटिटी इंक्रीज होणार आहे। बघा, लक्षात घ्या, टॉर्क वाढवतोय तर कुठली क्वांटिटी इंक्रीज होणार। 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहेत, ए लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट। बघा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आपण युनिफॉर्म कन्सिडर करतोय, यानंतर डिस्प्लेसमेंट रोटेशनल ती राहणार आहे, इंक्रीज कोणती होती आहे ते आपण समजून घेतोय, लक्षात घ्या। सो 2 ऑप्शन्सपैकी पहिला आणि दुसऱ्या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे। सो लिनियर मोमेंटम काय असते, लिनियर मोमेंट इज मास इंटू व्हेलॉसिटी। आता लिनियर व्हेलॉसिटी ऑलवेज टँजेन्शियल आहे, ती कंटिन्युअसली याच पद्धतीने राहणार आहे, मास चेंज होणार नाही। सो ही आहे तशीच राहील, लक्षात घ्या, फक्त त्याची डायरेक्शन चेंज होणार आहे, म्हणून ते ॲज अ वेक्टर क्वांटिटी म्हणून आपण म्हणू शकतो ही चेंज होईल बट इंक्रीज होणार नाही। जर टॉर्क युनिफॉर्म आहे किंवा आपण म्हणूयात फोर्स जर युनिफॉर्म आहे तर व्हेलॉसिटी पण त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहील। राहिला प्रश्न फक्त लास्ट बी ऑप्शनचा म्हणजे अँग्युलर मोमेंटम। अँग्युलर मोमेंटम काय असते, L इज इक्वल टू व्हॉट, इट इज फॉर्म्युला आपण काढलेला आहे इन टर्म्स ऑफ जर टॉर्क कॉन्स्टंट राहत असेल तर आपण सांगतो या ठिकाणी कोणती क्वांटिटी इंक्रीज होईल, दॅट इज अँग्युलर मोमेंटम, इट इज P इंटू R। कळतं आहे किंवा त्याचं एक फायनल एक्सप्रेशन तुम्ही काढलं आहे। सो आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज अँग्युलर मोमेंटम। प्रॉपरली समजून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन 1 मधला सेकंड MCQ ऑन द नेक्स्ट पेज। गुड ॲब्सॉर्बर आर गुड इमिटर्स ऑफ द हीट, दिस स्टेटमेंट इज ऑफ ऑब्वियसली किर्चॉफ्स लॉ आणि त्याचा प्रूफ आपण थॉट एक्सपेरिमेंटच्या बेसवरती दिलेला आहे। तर त्यामध्ये आपण हे प्रूव्ह केलं आहे की जी बॉडी जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करणार आहे तीच बॉडी जास्तीत जास्त हीट काय करणार आहे, इमिट करणार आहे, लक्षात येत आहे। सो ऑप्शन बी, दॅट इज किर्चॉफ्स लॉ। हे स्टेटमेंट कसलं आहे, किर्चॉफ्स लॉचं आहे। थर्ड वन, विच प्रॉपर्टी ऑफ लाईट डज नॉट चेंज व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम। बघा,
एकदम बेसिक क्वेश्चन्स आहे ऑप्टिक्समधला. ही गोष्ट आपल्याला अगदी CETमध्ये माहिती आहे, 11वीपासून माहिती आहे, 10वीपासून माहिती आहे. एकच क्वांटिटी आहे जी चेंज होते, व्हेलॉसिटी चेंज होते, मीडियम चेंज झाल्यानंतर वेवलेंथ चेंज होते, ॲम्प्लिट्यूड चेंज होते. फक्त एकच क्वांटिटी आहे, दॅट इज फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी, जी चेंज होणार नाही. सो ऑप्शन डी. सो फोर्थ वन, आता इथं लक्ष द्यायचं आहे. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर नीट समजून घ्या. गिवन डेटा आपण इथे या ठिकाणी 2 मिनिटात मांडूयात. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज सर्क्युलर प्लेट्स. बघा, एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हे सर्क्युलर प्लेट्स म्हणजे 2 सर्क्युलर प्लेट्स आहेत ज्या एकमेकासमोर ठेवल्यात. त्याच्यामध्ये काहीतरी मीडियम असणारे आहेत, त्यांनी काय दिले पुढे वाचल्यानंतर लक्षात येईल. सो सर्क्युलर प्लेट आहे म्हणून त्याचा एरिया काढताना आपल्याला πr² या पद्धतीने काढावं लागणार आहे. हे मी आधीच क्लिअर करतो. सो त्याची रेडियस त्यांनी दिली. रेडियस किती आहे? इट इज 8 सेंटीमीटर. कन्वर्जन करायचं की नाही ते पुढे आपण बघूयात. नेक्स्ट, अँड प्लेट सेपरेशन ऑफ 1 mm म्हणजे यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं सेपरेशन ते आपण डीने दाखवतो. सो डी इज इक्वल टू 1 mm. ऑब्वियसली आपल्याला कन्वर्ट करावं लागणारे वेगळे युनिट दिसत आहे. नेक्स्ट, व्हॉट विल बी द चार्ज? व्हॉट इज चार्ज? इट इज क्यू काढायचा आहे ऑन द प्लेट्स इफ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 100 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज, दॅट इज 100 व्होल्ट. हे आपल्याला युनिटवरनं पण लक्षात येईल. इज अप्लाइड. सो काढायचं आहे चार्ज. सो चार्ज काढण्यासाठी विथ व्ही आपल्याकडे एक रिलेशन आहे इन केस ऑफ कॅपॅसिटन्स. लक्षात घ्या, इथं मांडतोय. सो सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. ही कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरची डेफिनेशन आहे डायरेक्टली. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला काय काढायचं आहे? क्यू काढायचं आहे. व्ही इकडे मल्टिप्लाय होईल. सो क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही. आपल्याकडे व्ही आहे, आपल्याला फक्त काय काढायचं आहे? सी काढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला हा डेटा दिला आहे. बघा, यांनी याच्यामधलं मीडियम मेन्शन केलेलं नाही आहे. मग आपण काय धरणार? व्हॅक्यूम किंवा एअर, ज्यासाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो 1, जो आपण कन्सिडर करतो. सो इन टर्म्स ऑफ दिस एरिया, रेडियस दिली त्यावर आपण एरिया काढणार. दॅट इज ए इक्वल टू πr². ही आर इथं टाकून देणार. कन्वर्जन करूयात. 8 सेंटीमीटरचं आपण SI युनिटमध्ये आन्सर दिलेलं आहे. कुलम इज दॅट इज SI युनिट. सो याला आपल्याला कन्वर्ट करायचं SI युनिट्समध्ये. सो सेंटीमीटरचं मीटर करायला आयदर 10⁻² ने मल्टिप्लाय करू शकता किंवा डायरेक्ट 2 पॉईंट पाठीमागं दॅट इज 0.08 घेऊ शकता. मी सोपं लिहितो 10⁻² इन टर्म्स ऑफ मीटर. मिलीमीटरचं मीटर 10⁻3. इट इज 10⁻3 मीटर. आहे लक्षात येतं आहे. सो डी तुम्हाला दिला आहे. सो या टर्ममध्ये, एरियाच्या टर्ममध्ये, डीच्या टर्ममध्ये कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचं फॉर्म्युला आहे. इट इज A∈0K अपॉन डी. हे एक्सप्रेशन आहे कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं, तुम्ही बघू शकता. सो हा फॉर्म्युला आहे. तुम्ही एरिया काढून घेणार विथ SI युनिट्स. एरिया काढून घ्यायला इथे टाकून दिलं. ε0ची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सुरुवातीला दिली बघा. ε0 किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती असायला पाहिजे. इट इज 8.85 × 10⁻12. SI युनिटमध्ये दिली, डायरेक्ट आपण टाकू शकतो इन टर्म्स ऑफ ε0. केची व्हॅल्यू ऑब्वियसली सांगितलं 1 घेतलं आहे का? मीडियम मेन्शन केलेलं नाही आहे. सो वी कॅन कन्सिडर इट ॲज ए व्हॅक्यूम ऑर एअर. सो केची व्हॅल्यू दॅट इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असणाऱ्या मेटलचा, दॅट इज 1. आणि डीची व्हॅल्यू तुम्हाला दिली, आपण SI मध्ये कन्वर्ट केली आहे, तर ही डीची व्हॅल्यू. याला तुम्ही सॉल्व्ह करणार. व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढल्यानंतर लक्षात घ्या, मी पाहिजे तुमच्यासाठी व्हॅल्यू पण पुट करून देतो. दॅट इज πr². ही सेपरेटली तुम्ही काढून घेऊ शकता. सेपरेटली काढून घ्या आणि ε0ची व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला ते आन्सर भेटून जाईल. इथं मी सॉल्व्ह करत नाही, वेळ आपल्याला जास्त जाणार परत. सो हे सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर भेटेल जे ऑप्शन दिलेलं आहे करेक्ट. दॅट इज ऑप्शन विच वन? दॅट इज A 1.78 × 10⁻8. मी सॉल्व्ह करून बघितलं आहे, आन्सर तेच येते, त्यामुळे त्याची अडचण नाही. ठीक आहे. सो वी विल गो फॉर नेक्स्ट मेथड. लक्षात आली? बघा, गिवन डेटा आपल्याला सॉर्ट आउट करता आला पाहिजे, त्यावरून आपल्याला पटकन ते सॉल्व्ह करता येतं. येतं लक्षात? CETमध्ये विचार केला तर MCQज सॉल्व्ह करण्यासाठी हे लक्षात घ्या, बरेच न्यूमरिकल MCQ असतात. MCQ सॉल्व्ह करण्यासाठी फक्त आणि फक्त CETमध्ये आपल्याला फक्त 54 सेकंद भेटतात. ॲव्हरेज 1 मिनिट म्हणू शकतो. PCB ग्रुपसाठी कॅल्क्युलेशन करून बघा, 54 सेकंद भेटतात. आणि साधारण PCM ग्रुपसाठी ज्यांचा आहे 150 MCQ विचार केला तर फक्त आणि फक्त आपल्याला 72 सेकंड्स पर MCQ भेटतात. त्यामुळे स्पीड वाढवणं गरजेचं आहे. लक्षात येते? कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स लक्षात घ्या. 5व्या MCQकडे जाऊयात. 4थ्यात झाला ऑप्शन A दिलं आहे. 5वा, द एनर्जी स्टोर्ड इन अ सोप बबल. सोप बबल लक्षात घ्या. इथे एक गोष्ट सिंपल सांगतो मी. बबल आणि ड्रॉप ह्या 2 गोष्टी प्रॉपर समजून घ्या. बबल आणि ड्रॉप. बबल जर असेल त्याच्या आतमध्ये पण एअर आहे आणि बाहेर पण एअर आहे. आणि ड्रॉप जर असेल, समजा आपण म्हणूयात वॉटर ड्रॉप किंवा लिक्विड ड्रॉप, तर लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये काय असणार आहे? लिक्विड असणार आहे. त्यामुळे इथे एक गोष्ट क्लिअर समजून घ्यायचं आहे. तुम्ही लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन ते एक्सप्रेशन बघितलं आहे, त्या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर होते. सो बबल जर असेल तर आपल्याला 2 सरफेसेस, इनर सरफेस आणि आउटर सरफेस, असे 2 सरफेसेस या ठिकाणी फ्री सरफेसेस कन्सिडर करावे लागतात. आणि इन केस ऑफ फ्री सरफेस म्हणजे काय? विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. याच्या आतमध्ये पण एअर आहे
आणि याच्या बाहेर पण एअर आहे, कळतंय. सो त्यामुळे याचे दोन फ्री सरफेस होतील इन केस ऑफ बबल. आणि ड्रॉपच्या केसमध्ये बेसिक सांगतोय फक्त एकच म्हणजे आउटर सरफेस जो असतो तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आतमध्ये काय लिक्विड आहे. सो या केसमध्ये एक फ्री सरफेस असतो. काय असतो? एक फ्री सरफेस. सो इथं आपल्याला काय दिलं आहे? बबल. सो पुढे जाण्यापूर्वी मी ही गोष्ट क्लिअर केली. नेक्स्ट, सो बबलचं काय म्हणणं आहे? डायमीटर दिलं आहे त्याचं. बबलचं डायमीटर इज 6 सेंटीमीटर. आपण रेडियस पाहिजे असेल तर काढून घेऊ. इट इज 3 सेंटीमीटर कन्वर्ट करून पाहिजे का पुढे? हां, SI दिलं आहे, सो काढावं लागेल. सो 3 सेंटीमीटर. सो कन्वर्ट करायला -2 किंवा 0.03 डायरेक्ट घेऊ शकता. सरफेस टेन्शन दिलं आहे, T इज इक्वल टू 0.04 न्यूटन पर मीटर इज अप्लाइड. सो काय काढायचं आहे? तर एनर्जी स्टोर्ड. सो सरफेस टेन्शन दिलं आहे आणि एनर्जी काढायची. सिम्पल बेसिक पहिलंच डेरिवेशन आहे. काय? सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. मग एरिया काढण्यासाठी काय दिला आहे? रेडियस. हा काय झाला? ड्रॉप किंवा बबल म्हणजे तो कसा आहे? स्पेरिकल. कसा आहे तो? नॉट सर्क्युलर, स्पेरिकल. लक्षात घ्या. सो स्पिअरचा सरफेस एरिया काय असतो? A इज इक्वल टू 4πr². लक्षात घ्या. काही लोक 4/3 πr³ घेता येतो की ना. 4/3 πr³ व्हॉल्यूम आहे. लक्षात घ्या. एरिया काय? सरफेस एरिया 4πr². आर घेतलंय, यात टाकून द्या. A काढा. हा A काढल्यानंतर इथं टाकायचं आहे सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शन. तुम्हाला सरफेस एनर्जी काढायची, डायरेक्ट काढू शकता. येतं लक्षात. सो दॅट विल बी युअर आन्सर. ऑप्शन दिलं आहे तुम्हाला. येस, A दॅट इज 0.9 10⁻³ सॉल्व करा आणि आन्सर काढा. ठीक आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर सॉल्व करू शकता. येस, गेटिंग अ पॉईंट. गुड वन. नेक्स्ट, सो पुढचा. इथं बऱ्याच जणांना या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन झालं होतं. 6 नंबर. द फोर्स बिटवीन 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स. 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर्स. लक्षात घ्या. लाईक और अनलाईक कोणते असेल. सो काय म्हणणं आहे? F आहे. सध्या फोर्स किती याच्यामधला? इट इज F आहे. आयदर अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह कुठल्याही टर्म्समध्ये घेऊ शकता. त्यांनी तसं काही मेन्शन केलेलं नाही आहे. लक्षात घ्या. सो इफ द करंट इन ईच कंडक्टर इज डबल. दोन्हीमधला करंट जर समजा आता इथं आपण घेतला I1 आणि I2. जर I1 I2 त्यांचं म्हणणं काय? जर डबल केला करंट म्हणजे I1ची व्हॅल्यू झाली 2I1, I2ची व्हॅल्यू झाली 2I2, तर त्यांचं म्हणणं काय? फोर्स किती होईल किंवा फोर्स बिटवीन देम बिकम्स. सो फोर्सचा फॉर्म्युला आहे, फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला आपण घेतो. इट इज फॉर्म्युला μ0 I1 I2 अपॉन जे काय असेल ते. लक्षात घ्या. आपल्याला फक्त करंट पाहिजे, सो मी बाकी जात नाही. सो I1 आणि I2 याची व्हॅल्यू काय झाली? डबल. सो I1च्या जागेवर टाकला 2I1, I2च्या जागेवर टाकला 2I2. सो हा 2 × 2 काय होणार आहे? इट इज 4 टाइम्स. सो सिम्पली 4 टाइम्स. पहिला 4 जर F घेतला तर हा झाला 4 टाइम्स. कळत आहे? सिम्पल टर्म्समध्ये दिलं आहे, जास्त डोका लावायचं कामच नाही आहे. मी पेजवर सुद्धा घ्यायची गरज नाही, एवढं इथपर्यंत सांगतो. कळत आहे? सो ऑप्शन इज 4F, A ऑप्शन. नेक्स्ट, 7th वन दिलं आहे तुम्हाला. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ ॲट द पॉईंट इनसाइड अ हॉलो आयर्न बॉक्स. आता लक्षात घ्या. इथं एक अंडरलाईन करा शब्दाला हॉलो आयर्न बॉक्स दिला आहे. सो हॉलो असल्यामुळं लक्षात घ्या. आणि काय ऑप्शन्स काय काय लक्षात घ्या. ऑप्शनच्या हिशोबाने आपण विचार करणार. लेस दॅन, आपण बरेच जण काय म्हणतात की बा ऑब्जेक्टच्या इनसाईड मॅग्नेटिक फील्ड नसते, बट इथं हॉलो दिला आहे तर राहणार आहे. सो लेस दॅन द आउटसाईड, सेम ॲज द आउटसाईड, मोर दॅन द आउटसाईड और 0 तर राहणार नाही, कारण सॉलिड नाही आहे, हॉलो आहे. सो ऑब्वियसली ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का आउटसाईडला मॅग्नेटिक फील्ड जास्त असते, इनसाईडला कमी असणार आहे. सो इथं पण ऑप्शन येतो तुमचा A, लेस दॅन दॅट ऑफ आउटसाईड. ठीक आहे, A ऑप्शन. 8th वन. इन विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइसेस द ईडी करंट इफेक्ट इज नॉट युज्ड. कोणत्या याच्यामध्ये ईडी करंटचा कन्सेप्ट किंवा ईडी करंट वापरला जात नाही. ऑप्शन दिलेला आन्सर तुम्हाला थेरी क्वेश्चन आहे. इलेक्ट्रिक हीटर. ठीक आहे, इलेक्ट्रिक हीटरमध्ये ईडी करंट वापरला जात नाही. नेक्स्ट लक्षात घ्या. 9th वन. इन द हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रम द सिरीज विच लाईज इन अल्ट्राव्हायोलेट रिजन इज. 5 सिरीज आहे, लक्षात घ्या. अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये पहिली सिरीज येते, दॅट इज लायमन सिरीज. 5 सिरीज कोणत्या आहे? इट इज लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पाश्चन सिरीज, ब्रॅकेट आणि फंड सिरीज. लक्षात घ्या. मग पहिली सिरीज जी येते अल्ट्राव्हायोलेटमध्ये, दुसरी येते इन नियर इन्फ्रारेड, आय थिंक फार इन्फ्रारेड, सॉरी दुसरी आहे व्हिजिबलमध्ये, त्यानंतर नियर इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड. लक्षात घ्या, या पद्धतीनं आहे. सो पहिलं दिलं आहे तुम्हाला व्हिजिबल रिजन, A ऑप्शन, दॅट इज लायमन सिरीज. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट वन. सिंपल क्वेश्चन, अल्टरनेटिंगमधला, AC मधला. द अल्टरनेटिंग EMF इज इक्वल टू, दिलेली व्हॅल्यू लिहितो मी, लास्टमधला ऑप्शन MCQ चालला आहे. 300 साइन व्हॉट इज 100πt. 100πt. बघा, हे दिल्यानंतर अशी इक्वेशन दिल्यानंतर पहिला आपण कंपॅरिझन करणार आहे स्टँडर्ड बरोबर. E इज इक्वल टू E0 साइन
ओमेगा टी लक्षात घ्या. सो E0ची व्हॅल्यू तुमच्यासमोर आहे, याच्यावरनं 300 आणि ओमेगाची व्हॅल्यू दॅट इज अँग्युलर वेलोसिटी भेटते तुम्हाला 100 पाय, त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण म्हणता येईल. नेक्स्ट काय म्हणणं आहे, इज अप्लाइड टू द प्युअर रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. प्युअर रेजिस्टन्स दिला आहे आर, म्हणजे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट आहे. 3 टाईपचे सर्किट याच्यामध्ये बेसिकली आहेत, प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. रेजिस्टिव्ह दिला आहे प्युअर रेजिस्टन्स, आर दिला आहे 100 ओहम. द RMS करंट थ्रू द सर्किट इज, बेसिक क्वेश्चन आहे. RMS करंट करायचा आहे आपल्याला, EMF दिलेला आहे आणि त्यावरनं करंट काढायचा आहे, तो पण कोणता RMS. तर लक्षात घ्या RMS व्हॅल्यू कुठल्याही गोष्टीची कशा पद्धतीने काढतो आपण, याला 2 पद्धतीने जातील लक्षात घ्या. सो RMS काढताना आपल्याला जर पीक व्हॅल्यू माहीत असेल तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो पीक म्हणजे I0/√2. करंटची RMS काढायची, करंटची पीक व्हॅल्यू /√2. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, पहिल्या दुसऱ्या पेजवरती चॅप्टरचे दिला आहे AC सर्किटमध्ये. मग याकरता काय करावं लागेल, पहिले आपल्याला I0 माहीत पाहिजे. 2 प्रकारे जाऊ शकता. E0वरनं या पद्धतीनं ERMS काढा, ERMSवरनं IRMS काढा आरचा यूज करून. फॉर्म्युला काय आहे, इट इज E=IR. मग तुम्हाला काय काढायचं आहे, जर IRMS काढायचं 2 वे सांगतोय मी, तुम्ही आधी E0वरनं ERMS काढू शकता अशाच फॉर्म्युला यूज करून, आयच्या ऐवजी E आणि ERMS टाकून तुम्हाला IRMS डायरेक्ट भेटून जाईल. हे एक वे. दुसरा वे अजून एक, दोन्ही पण सोपे, तुम्ही कोणता यूज करा. E0वरनं आधी I0 काढा, E0वरनं आधी I0 काढा, यात टाका, तुम्हाला IRMS भेटून जाईल. म्हणजे कसं काढणार, हाच फॉर्म्युला. मग E0 दिलेला आहे, मी लिहितो E0 काढायचं आहे I0, E0 घेताना I0 घ्यावं लागेल. सो R डिवाइडला काय येईल, इकडे लिहितो, स्क्रीनवरती व्यवस्थित दिसेल, या साईडला लिहितो. ठीक आहे, काय इट इज I0 R डिवाइडला इट इज E0/R. व्हॉट इज E0, 300, R किती आहे 100. सो 300 डिवाइड बाय 100, I0ची व्हॅल्यू आली 3. किती आली 3. हे टाकून द्या, या युनिटमध्ये सगळं दिलं आहे. सो हे टाकून द्या. सो IRMS इज इक्वल टू काय भेटेल, इट इज I0 म्हणजे 3/√2. लक्षात, याला सॉल्व करा. √2ची व्हॅल्यू 1.414, √2ची व्हॅल्यू 1.414 लक्षात ठेवायचं आहे. ही टाकून दिली, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. आन्सर इज B 2.12. एक स्टेप कॅल्क्युलेशन आहे, तेवढं करून घ्या. ओके, हे झाले सगळे तुमचे MCQ. यस, बघा व्हिडिओ सगळे बघताय, लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, यात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भविष्यात पण भेटणार आहे. अगदी ॲडमिशन प्रोसेसपासून सगळ्याच गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन भेटत राहणार आहे. नाऊ वी विल मूव टुवर्ड्स विदाउट वेस्टिंग टाइम क्वेश्चन नंबर 2, 1 मार्क्स क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट, व्हाय आर कर्ड रोड्स बँक्ड. 1 मार्क्स क्वेश्चन आहे, 1 सेंटेन्समध्ये आन्सर आपल्याला द्यायचं आहे. बँकिंग का केलं जातं. सो बँकिंगची डेफिनेशन ज्याला माहिती आहे किंवा बँकिंग ऑफ रोडचा कन्सेप्ट ज्याला कळाला आहे त्याला ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं माहिती आहेत. का बँक केले जातात, का तर आन्सर दिलं आहे का, तर व्हाईल टेकिंग अ टर्न स्किडिंग होऊ नये किंवा व्हेकल बाहेर फेकली जाऊ नये बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स, तो सेफली मूव्ह होता यावं म्हणूनसाठी काय केलं जातं, कर्ड रोड आर बँक्ड. कळतं ना, की जेणेकरून त्याला जास्तीत जास्त सेंट्रिपेटल फोर्स भेटावा आणि सेफली विथ मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ती काय झाली पाहिजे, मूव्ह झाली पाहिजे. आन्सर तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या पद्धतीने ते मांडू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड, व्हॉट इज ॲन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणजे काय, जे कॉम्प्रेस होऊ शकत नाही. कॉम्प्रेस होऊ शकत नाही म्हणजे काय, कॉम्प्रेस हा शब्द रिलेटेड टू द प्रेशर. काय वाचा, आन्सर दिला आहे, ॲन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड इज फ्लुइड whose density does not change with change in pressure. प्रेशर अप्लाय केल्यानंतर ज्याची डेन्सिटी चेंज होत नाही, ज्याची डेन्सिटी चेंज होत नाही त्याला काय म्हणतो आपण, इनकॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेस होत नाही म्हणजे डेन्सिटी चेंज होत नाही. बघा गॅस आहे, आपण जनरली आयडियल गॅस कन्सिडर केला जातो, तो इनकॉम्प्रेसिबल कन्सिडर करतो. बट नॉर्मली गॅस काय होतात, आपण कॉम्प्रेस करतो किंवा करू शकतो. कॉम्प्रेसर माहिती जे आपण गाडीच्या टायरमध्ये हवा वगैरे भरण्यासाठी त्या ठिकाणी असतं. ठीक आहे, सो आयडियल गॅस आपण काय करतो, की आयडियल फ्लुइड आपण इनकॉम्प्रेसिबल कन्सिडर करत असतो, ते विचारलं आहे. थर्ड वन, तिसरा क्वेश्चन, व्हॉट इज द सेकंड्स पेंडुलम. ॲज द नेम सजेस्ट, पेंडुलम सिम्पल पेंडुलमच आहे. सेकंड्स पेंडुलम हा सिम्पल पेंडुलमच आहे, पण काय स्पेशल आहे त्याच्यामध्ये, नावातच आहे सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स म्हणजे काहीतरी 2, काय 2, पिरियड इज 2. ज्या पेंडुलमचा टाईम पिरियड 2 सेकंड आहे त्याला म्हणतो आपण सेकंड्स पेंडुलम. सिम्पल भाषा आहे, सेकंड्स पेंडुलम. टाईम पिरियड 2 सेकंड. टाईम पिरियड 2 सेकंड म्हणजे काय, 1 2. एक ऑसिलेशन त्याचं टाईम पिरियडचा अर्थ काय, टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 ऑसिलेशन. सो एक ऑसिलेशन किती वेळात कंप्लीट होत आहे, 2 सेकंड्समध्ये. अशाला म्हणतो आपण सेकंड्स पेंडुलम. याच्यावरती खूप सारे न्यूमेरिकल्स येतात बरं का, हे लक्षात ठेवा. टाईम सेकंड पेंडुलम शब्द आला की आपल्याला टाईम पिरियडची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 2 सेकंड. फोर्थ वन,
न्यूमेरिकल आहे. काय म्हणणं आहे बघा, अ व्हायोलिन स्ट्रिंग, काय म्हणणं आहे, अ व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण N0 दाखवतो, इट इज 440 हर्ट्स. 440 हर्ट्स. नेक्स्ट वन, व्हॉट आर द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. आता व्हायोलिन स्ट्रिंग आहे, 3 ॲप्लिकेशन आहे बघा तुम्हाला. एक पहिलं आहे स्ट्रिंग, स्ट्रेच्ड स्ट्रिंग, बरोबर आहे, एंड दोन्ही एंडला पॅक केलेली. सोनोमीटरचा एक्सपेरिमेंट तुम्हाला याच बेसवरती आहे. नेक्स्ट, पाईप ओपन ॲट बोथ एंड, ओपन ऑर्गन पाईप म्हणतो आपण त्याला. आणि तिसरं आहे पाईप क्लोज्ड ॲट टू एंड. काय म्हणतोय, पाईप क्लोज्ड ॲट टू एंड. लक्षात घ्या, सॉरी, पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. लक्षात आहे, म्हणजे त्याला आपण क्लोज्ड ऑर्गन पाईप म्हणतो. 3 टाईप्सचे, नीट आहे का, 3 टाईप्सचे ॲप्लिकेशन दिलेत. आता हे कोणतं ॲप्लिकेशन आहे, व्हायोलिन स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंगचं ॲप्लिकेशन आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे, आपल्याला काढायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. सो ॲट द एंड ऑफ द डेरिवेशन आपण काढलं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ पीथ ओव्हरटोन. जसं आपण nth म्हणतो पीथ, इथे आपण वापरलं आहे फ्रिक्वेन्सी करता. त्याचा फॉर्म्युला सरळ आहे, P+1 इंटू फंडामेंटल, P+1 इंटू फंडामेंटल. किती काढायचा आहे, अंडरलाईन द वर्ड फर्स्ट ओव्हरटोन. सो पीची व्हॅल्यू किती आली, सो पी टाका 1, N1 इज इक्वल टू, इट इज 1+1 इंटू N0, दॅट इज 2 टाइम्स N0. टाकून द्या, यू विल गेट युअर आन्सर. ठीक आहे, आन्सर विथ युनिट लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, 5वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द शेप ऑफ वेव्ह फ्रंट. बघा डायग्रामचं सांगणारी मी गोष्ट, व्हॉट इज द शेप ऑफ वेव्ह फ्रंट इफ द सोर्स ऑफ लाईट इज लिनियर. बघा 2 सोर्सेस, इथं प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल. आम्ही अभ्यास करताना 2 सोर्सेस बघितले आणि हे तिसरं कुठून आलं. 2 सोर्स कोणते, पॉईंट सोर्स बघितला, बरोबर. पॉईंट सोर्स म्हणजे 2 टाईपचे आपण सोर्सेस या ठिकाणी कन्सिडर केले. लक्षात घ्या, एक पॉईंट म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंट, आणि जर इन्फायनाईट डिस्टन्सवर नाही येत असेल तर आपण त्याला प्लेन वेव्ह फ्रंट म्हणतो. 2 टाईपचे वेव्ह फ्रंट आपण बघितलेत. मग इथं दोन्ही पण आन्सर नाही आहे. आन्सर काय मग, तर कोणता सोर्स कसा आहे, इट इज लिनियर म्हणजे काय, हा पेन जसा आहे, लाईक ट्यूबलाईट म्हणा, किंवा अशा पद्धतीचा काय सोर्स आहे. मग वेव्ह फ्रंट काय असतो लक्षात घ्या, याच्यापासून लाईट बाहेर पडणार आहे इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अकॉर्डिंग टू हायझेन प्रिन्सिपल. वेव्ह फ्रंट म्हणजे काय, द लोकस ऑफ पॉईंट ॲट विच वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली. मग टी एवढ्या टाईममध्ये इथे येतोय, टी एवढ्या टाईममध्ये इथे, टी एवढ्या टाईममध्ये, सेम टाईममध्ये एवढं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतोय, विच इज आय विल से दॅट इज इक्वल टू सी टी. डिस्टन्स कसं असतं, x इक्वल टू सी टी, हे आपण घेतो. कसं काय माहिती आपल्याला, ते मी आता एक्सप्लेन करत नाही. सो हे सगळ्या साईडला जर असे सगळे पॉईंट्स आपण एकत्र केले तर हा शेप कसा भेटणार आहे आपल्याला. हा सोर्स आहे लाईटचा, हा ट्यूबलाईट आहे समजा आपण म्हणतोय मधला पार्ट. मग त्याचा आपल्याला वेव्ह फ्रंट जर आपण कलेक्ट केला, व्हॉट इज वेव्ह फ्रंट, इट इज लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स. लोकस म्हणजे कलेक्शन ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ द मीडियम ॲट विच लाईट वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली. म्हणजे सगळे पॉईंट जर मी कलेक्ट केले तर शेप कसा भेटणार आहे, इट विल बी यस, इट इज सिलेंड्रिकल, नॉट स्पेरिकल, नॉट प्लेन. कळतं नक्की. सो आन्सर इज, दिला आन्सर तुम्हाला. काय कसा आहे वेव्ह फ्रंट, इट इज सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. कळतंय, प्रॉपर समजून घेत चला. असेच क्वेश्चन्स येतात, ट्रिकी क्वेश्चन्स, MCQs, नीट समजून घ्या. ओके, सो नेक्स्ट वन जाऊयात पुढे. हां, काय म्हणणं आहे, 4 रेजिस्टन्सेस 10, 10, 10, 15 फॉर्म अ विस्टन्स नेटवर्क. विस्टन्स नेटवर्क माहिती आहे आपल्याला काय आहे, येस, 4 रेजिस्टन्सेसचं एक नेटवर्क आहे, बॅलन्स नेटवर्क आहे, ज्याच्यात मध्ये गॅल्व्हनोमीटर आणि पुढे बाकी सर्किट. सो इथे म्हणतो R1, R2, R3 आणि R4. लक्षात घ्या. मग एक साधा विषय काय, त्याचं म्हणणं काय आहे लक्षात घ्या, सॉरी, R1, R2, R3, R4, लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं काय आहे, सो हे रेजिस्टन्स 10, 10, 10, 15, 10, 10, 10 आणि 15. त्याचं म्हणणं काय आहे, आता ऑब्वियसली हे 15 सेपरेट वेगळं दिलं आहे म्हणूनसाठी अनबॅलन्स असणार आहे. सो व्हॉट शंट म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स. शंटचा अर्थ लिहून घ्या. शंट म्हणजे काय, शंट इज इक्वल टू पॅरलल रेजिस्टन्स. शंट म्हणजे काय, पॅरलल रेजिस्टन्स. त्यांचं म्हणणं काय, व्हॉट शंट इज रिक्वायर्ड अक्रॉस 15 ओहम रेजिस्टर टू बॅलन्स द ब्रिज. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, या R4च्या अक्रॉस पॅरललमध्ये किती रेजिस्टन्स जोडायचं, मी एक्स म्हणतो त्याला, किती रेजिस्टन्स जोडायचं की जेणेकरून हा काय होऊन जाईल, बॅलन्स होऊन जाईल. बॅलन्स म्हणजे काय, त्याची टोटल व्हॅल्यू किती झाली पाहिजे, हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे, 10. तर हा पण किती झाला पाहिजे, टोटल दोन्ही मिळून 10 झाला पाहिजे. हा दोन्ही मिळून 10 झाला पाहिजे. याची टोटल व्हॅल्यू किती आली, 10. म्हणजे हा झाला तुमचा रिझल्टंट किंवा टोटल रेजिस्टन्स. 2 पॅरलमध्ये असल्यानंतर काय असतं, हा झाला तुमचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आपल्याला एवढं कळलं पाहिजे. बॅलन्स म्हणजे किती झाला पाहिजे, हा 10. सो पॅरलल कॉम्बिनेशन 11वीला शिकलेत, 10वीला पण झालं आहे.
पॅरलल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इज इक्वल टू RP म्हणा किंवा R इक्विव्हॅलंट म्हणा, इट इज 1/R1 + 1/R2. इथं R1च्या ऐवजी किती आहे 15 आणि R2 म्हणजे X आपल्याला काढायचं आहे. सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला. Xची व्हॅल्यू बाय कॅल्क्युलेशन ॲट द एंड येते इट इज 30 ओहम. म्हणजे शंट म्हणजे पॅरलल रेजिस्टन्स किती अटॅच करावं लागेल या ठिकाणी 30 ओहम. सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे, जास्त टिपिकल नाही आहे म्हणून मी ते एक्सप्लेन करत नाही. स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन. ठीक आहे, एकदम सिंपल पद्धतीने आहे, जास्त अवघड असं काही नाही आहे. आपण सिस्टमॅटिक पद्धतीने बघतोय. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, डिफाईन मॅग्नेटिक इंटेन्सिटी. माहिती फॉर्म्युला काय मॅग्नेटिक इंटेन्सिटी, इट इज द रेशो ऑफ दिलाय स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन. फॉर्म्युला आपण बघितला आहे B = μ0 × H. मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये μ0 इकडे डिवाइड येईल, H इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी, B काय आहे मॅग्नेटिक इंडक्शन डिवाइड बाय μ0 काय असते इट इज परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. 0 म्हणजे काय फ्री स्पेस किंवा व्हॅक्यूम. सो B इज मॅग्नेटिक इंडक्शन, त्यालाच आपण म्हणतो मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही मॅग्नेटिक इंडक्शन डिवाइड बाय μ0 म्हणजे परमिएबिलिटी लिहिलं तरी पण चालू शकतं. दॅट इज इट इज द रेशो ऑफ व्हॉट मॅग्नेटिक इंडक्शन टू द परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. सरळ सरळ आहे, याच्यावरून तुम्ही काय क्वांटिटी युनिट काढायचं असं काढू शकता. 1 मार्क आहे, फक्त डेफिनेशन विचारली आहे. लास्ट वन 8th क्वेश्चन, सिम्बॉल विचारला आहे NPN ट्रान्झिस्टर. NPN बघा, NPN ट्रान्झिस्टरमध्ये लक्षात ठेवायचं मी अजून एक आयडिया सांगतो तुम्हाला. इमिटर बेस कलेक्टर ॲरो देतो आपण इमिटर साईडला. मध्ये इथं फक्त एक मिस्टेक आहे, लक्षात घ्या. इथं ही मध्ये जी लाईन आहे ही जॉईंट नाही आहे, इथं मिस्टेक एवढं क्लिअर करून घ्या. बाकी इकडनं एक लाईन इकडनं एक लाईन. सो इमिटरवरती आपण ॲरो देतो, इमिटरवरनं ॲरो देतो. NPNसाठी नीट लक्षात घ्या, NPNसाठी ॲरो बाहेर जातोय, सर्कलमधनं बाहेर जातोय, आउट. लक्षात घ्या. दुसरी आयडिया सांगतो लक्षात ठेवायला. NPNमध्ये जर बाहेर जातोय तर PNPमध्ये कुठे येईल आतमध्ये. तेवढाच फरक आहे ना ॲरोमध्ये सिम्बॉलमध्ये, लक्षात घ्या. सो PNP लक्षात ठेवताना, PNP ट्रान्झिस्टर लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा PINP. काय म्हणतोय मी, एक ट्रिक सांगतोय फक्त. PINP म्हणजे PNP ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो कुठे येतोय इन आणि NPNमध्ये कुठे जाणार मग ऑब्व्हियसली आउट. हे लक्षात ठेवायला सोपं. आलं लक्षात. दॅट इज द लास्ट क्वेश्चन ऑफ क्वेश्चन नंबर 2. दॅट इज 1 मार्क क्वेश्चन. विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज क्वेश्चन नंबर 3 विदाउट वेस्टिंग टाइम. फास्ट एक्सप्लेन द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. इथं काय सांगायचं आहे, काही लोकांना प्रश्नच कळलेला नाही. नीट आहे का. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय की जसं मास, आपण जर डोळ्यासमोर मास ही शब्द आणली तर मास म्हणजे काय बॉडीचं असतं तर टोटल अमाऊंट ऑफ मॅटर कंटेंट, ते आपल्याला लगेच लक्षात येतं. व्हेलोसिटी आणलं, स्पीड आणलं तर म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की किती स्पीडने जातो किंवा काय असणार आहे. व्हेलोसिटी काय दाखवतं, डिस्प्लेसमेंट म्हटलं काय दाखवतं हे लगेच कळतं. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया ही जी क्वांटिटी आहे दॅट इज आय, हे नेमकं काय दाखवतं किंवा काय रिप्रेझेंट करतं किंवा ॲक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे म्हणजे काय, हे त्यांनी विचारलं आहे. सो ॲन्सर तुम्हाला ऑलरेडी दिला आहे, बट इन शॉर्ट मी सांगतो. मोमेंट ऑफ इनर्शियाचं फॉर्म्युला काय आहे, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, MR² किंवा M इंटू आपण घेतो इनडायरेक्टली M इंटू x² घ्या किंवा M इंटू R² घ्या. फॉर्म्युला सांगताना आपण समेशन ऑफ I इज इक्वल टू 1 to N MI/RI² असं आपण बघितलेलं आहे. बरोबर आहे. त्याचं युनिट येतं M इंटू R, दॅट इज kg इंटू मीटर स्क्वेअर. हे त्याचं युनिट येतं, जे असेल ते फक्त सांगतोय. सो मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर हे काय झालं तुमचं फॉर्म्युला. मग हे नेमकं काय दाखवतं लक्षात घ्या. एक साधं एक्झाम्पल या बेसवरती मी समजून सांगण्यासाठी देतो आहे. समजा आपण 5 किलो मास घेतलं, 2 घेतलेत, एक ठिकाणी 5 किलो, दुसरं घेतलं 5 किलो. नीट आहे का. सिम्पल, एकच मास किती आहे सेम झालं. सो मासचा विषय संपला. एका 5 किलो मासपासनं, नीट आहे का मी काय म्हणतो एक्सप्लेन करतोय, एका 5 किलो मासपासनं तुम्ही एक डिस्क बनवली. काय बनवली, डिस्क प्लेट बनवली, फ्लॅट प्लेट बनवली, त्याची ही प्लेट तयार झाली. आणि दुसऱ्या 5 किलो मासपासनं तुम्ही काय केला, एक स्पियर बनवला. काय बनवला, स्पियर बनवला. मी यात दोन्ही केसमध्ये ॲक्सिस सेंटरमधनं जातोय, ॲक्सिस आपण सेंटरमधनं घेतला. नीट आहे का. या दोन्ही केसमध्ये मास सेम आलं म्हणजे मासचा विषय इथं संपला. आता राहिला प्रश्न काय, डिस्टन्सचा. आता नीट विचार केला, आपण बघितले बरेचसे डेरिवेशन, M1 M2 M3 M4 असं डिवाइड जर केलं तर या प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स ॲक्सिसपासनं इन केस ऑफ डिस्क जास्त असणार आहे आणि स्पिअरच्या केसमध्ये काय असणार आहे, डिस्टन्स कमी असणार आहे. डिस्टन्स काय असणार आहे, ॲक्सिसपासनं कमी असणार आहे. मग डिस्टन्स स्पिअरसाठी कमी आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येईल, दॅट इज मिनिमम. कळतं आहे.
आणि या केसमध्ये डिस्टन्स जास्त आहे, मास तर सेम आहे दोन्हीकडे ना, त्यामुळे प्रश्न येत नाही. सो इथं डिस्टन्स जास्त आहे डिस्कच्या केसमध्ये, प्लेटच्या केसमध्ये. तर डिस्टन्स जास्त असल्यामुळे मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. सो ही आयची व्हॅल्यू काय येईल, जास्त येईल मॅक्झिमम. म्हणजे इनडायरेक्टली बघा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे याचा अर्थ काय, तर मास इज स्प्रेडेड अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन, लांब लांब गेलं आहे, दूर दूर गेलं आहे. आणि जर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी याचा अर्थ काय, मास इज कॉन्सन्ट्रेटेड. इन दिस केस मास इज कॉन्सन्ट्रेटेड नियर द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आन्सर तुमच्यासमोर आहे, वाचून घेऊ शकता. फॉर्म्युल्यासह प्रॉपरली तुम्ही एक्सप्लेन करा तरी पण चालू शकतं. कळतं ना की सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशा पद्धतीने डेरिवेशनमध्ये घेतला आहे. येते लक्षात. दॅट्स इट. नाव क्वेश्चन नंबर 3 न्यूमेरिकल आहे. इथं परत कन्फ्युजन काही लोकांना झालं होतं. मी आधी क्वेश्चन वाचतो म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. काय क्वेश्चन आहे नीट आहे का. द इमिसिव्ह पॉवर ऑफ द स्पियर ऑफ एरिया, स्पियरचा एरिया दिला आहे 0.02 मीटर स्क्वेअर. मी गिवन डाटा लिहितो. एरिया इट इज 0.02 मीटर स्क्वेअर आणि इमिसिव्ह पॉवर दिला आहे इज 0.5 युनिट. लक्ष द्या, किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. बरोबर आहे, पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. तुम्हाला डायरेक्ट इमिसिव्ह पॉवर दिलेला आहे. नीट आहे का, काय दिलं आहे, इमिसिव्ह पॉवर दिला आहे. काय विचारलं आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द स्पेरिकल सरफेस इन 20 सेकंड. टाईम दिला आहे तुम्हाला 20 सेकंड. लक्षात घ्या. सो इमिसिव्ह पॉवर आपण दाखवतो आर, बुकमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याला ई वापरू शकता कॅपिटल, वेगळ्या बुक्समध्ये वेगळे. सो इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय, हीट काढायची म्हणजे क्यू आपल्याला काढायचं आहे. इन टर्म्स ऑफ ऑब्वियसली आन्सर काय येणार आहे, कॅलरी. तुम्ही कॅलरी ठेवा नाही तर जूलमध्ये कन्वर्ट केला 4.14. सो व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर, इट इज अमाऊंट ऑफ हीट क्यू रेडिएटेड बाय द बॉडी, इमिटेड बाय द बॉडी, किंवा इमिसिव्ह म्हणजे इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. डेफिनेशनच आहे, जो फॉर्म्युला आहे तोच डेफिनेशन आहे. अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आपल्याला काढायचं क्यू, ए इकडून काय होईल मल्टिप्लाय. सो क्यू इज इक्वल टू आर इंटू ए इंटू टी. सगळं दिलं आहे, आर दिला आहे, ए दिला आहे, टी दिला आहे. टाका आणि कॅल्क्युलेट करा. आन्सर येईल तुमचं कॅलरीमध्ये. काय आलं आहे 0.2 किलो कॅलरी. 10⁻³ असेल किलो कॅलरीमध्ये आन्सर. ओके झालं आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द पॉझिटिव्ह वर्क डन बाय द सिस्टीम विथ नीट लेबल डायग्राम. पॉझिटिव्ह वर्क काढायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं. पॉझिटिव्ह वर्क कशा पद्धतीनं केलं जातं सिस्टीमकडनं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आता बघा सिम्पल टर्म्समध्ये आपण एक्सप्लेन करताना सिस्टीम कन्सिडर करतो. डायग्राम दिली तुम्हाला, पिस्टन सिलेंडर सिस्टीम, त्याच्यामध्ये गॅस भरला आहे, कळतं आहे. आता पॉझिटिव्ह वर्क होतं आहे म्हणजे हे एक्सप्लेन करायचं. वर्क काय असतं, वर्क डन बाय द सिस्टीम काय असतं, इट इज पी इंटू डेल्टा व्ही. पी इंटू डेल्टा व्ही म्हणजे काय, डेल्टा म्हणजे चेंज, इट इज V2 मायनस V1 किंवा VF मायनस VI फायनल मायनस इनिशियल घेऊ शकता. सो वर्क डनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येण्यासाठी मला सांगा, वर्क डनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येण्यासाठी प्रेशर झाला ठीक आहे. इन टर्म्स ऑफ पुढे क्वेश्चन विथ नीट वाचा, कोणत्या कशासाठी दिलं आहे, एक्सप्लेन द पॉझिटिव्ह वर्क डन बाय द सिस्टीम विथ नीट टेबल डायग्राम. सो इथं आपण प्रेशर कॉन्स्टंट घेतो आहे, इथं काही चेंज होणार नाही, पी तर आहे तोच आहे, बरोबर आहे. सो V2 मायनस V1. जर मला पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे असेल तर V2 जास्त पाहिजे का V1 जास्त पाहिजे, ऑब्वियसली V2 जास्त पाहिजे. सो ही व्हॅल्यू काय येईल ब्रॅकेटची, पॉझिटिव्ह येईल. सो V2 जास्त म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी, पहिलं व्हॉल्यूम आहे V1, V2 जास्त पाहिजे म्हणजे इथं काय असणार आहे, एक्सपान्शन. एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला ते. सो एक्सपांड झाला V1, नेक्स्ट व्हॅल्यूम भेटला तुम्हाला V2, पिस्टन बाहेर गेल्यानंतर V2 मायनस V1ची व्हॅल्यू येईल काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू इंटू पी, त्याचा आन्सर येईल पॉझिटिव्ह वर्क डन. सो पॉझिटिव्ह वर्क डन कसं होतं हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. इन वर्ड्स प्रॉपर तुम्हाला ते एक्सप्लेन करून दिलेलं आहे. नेक्स्ट गो फॉर क्वेश्चन नंबर 6. अ बॉडी ऑफ मास 1 kg इज मेड टू ऑसिलेट. रफ करतो हे मी एकदा, मेड टू ऑसिलेट, ऑसिलेशन चॅप्टर. बॉडी ऑफ मास 1 kg लिहितो आहे, मास 1 kg मेड टू ऑसिलेट. काय म्हणणं आहे, मेड टू ऑसिलेट ऑन अ स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट 16 न्यूटन पर मीटर. 16 न्यूटन पर मीटर. कळतं आहे. फोर्स कॉन्स्टंट कसं दाखवतो आपण, के. फोर्स कॉन्स्टंट किंवा काही काही ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंट असा पण उल्लेख असू शकतो, लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट द अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर. पहिलंच एक्सप्रेशन आहे डिफरन्शियल इक्वेशन त्यामध्ये वापरलं आहे बघा. सो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू रूट ऑफ के बाय एम. जो काढायचा आहे, सॉरी ओमेगा स्क्वेअर नाही, ओमेगा इज इक्वल टू के बाय एम, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू सॉरी के बाय एम
मग आपल्याला काढायचं ओमेगा, तो दोन्ही साईडचं रूट घेऊयात. ओमेगा इक्वल टू रूट के बाय एम. केची व्हॅल्यू आणि एमची व्हॅल्यू दोन्ही टाकून द्या. आन्सर येईल रूट ऑफ 16 दॅट इज 4. सॉल्व्ह करून दिले तुम्हाला. ओमेगाचं युनिट माहिती आहे रेडियन पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ टेन्शन ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. थेरी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 थेरी क्वेश्चन आहे. तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून दिलं. लॉ ऑफ टेन्शन फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 1/2L रूट ऑफ T बाय M. सो N0 म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ T. हा काय आहे लॉ ऑफ टेन्शन, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी टेन्शनवरती कशा पद्धतीनं डिपेंड आहे. आयदर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रूटमध्ये, म्हणून रूट ऑफ टेन्शन आयदर जे काय असेल ते. सो हे डायरेक्टली प्रोपोर्शनल हे दाखवायचं आहे एक्सपेरिमेंटली. म्हणजे काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल याचा अर्थ काय आहे तर जसं टेन्शन वाढत जाणार आहे तसं N0ची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. हे आपल्याला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करायचं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बुकमध्ये पण दिलं आहे आणि आन्सर पेपरमध्ये पण दिलेलं आहे. सो हे प्रूव्ह करायचं. मग पहिले लॉ ऑफ टेन्शन सांगायचा. लॉ ऑफ टेन्शन सांगितलं, एक्सप्लेन केलं बघा, त्याला 1 मार्क आहे. आणि पुढचं एक्सप्लेनेशन जे केलं आहे त्याला टप्प्याटप्प्याने तुम्हाला अर्धा आणि अर्धा बरोबर आहे असा 1 मार्क दिला आहे 2 मार्क्स क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 न्यूमेरिकल आहे. सिम्पल न्यूमेरिकल आहे. वाचूयात बघा. नेमकी परत सांगतोय मी, न्यूमेरिकल जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा त्याला पार्ट बाय पार्ट वाचत जायचं प्रॉपरली. लक्षात द्या. कॉमाकडे लक्ष द्यायचं, एका शब्दाकडे लक्ष द्यायचं. एक छोटासा शब्द चेंज झाला तरी मिनिंग बदलतो, त्यामुळे प्रॉपर समजून घ्या. काय म्हणणं आहे क्वेश्चन नंबर 8. प्लेन वेव्ह फ्रंट ऑफ लाईट ऑफ वेवलेंथ 5500 अँगस्ट्रॉंग. आता अँगस्ट्रॉंग आपल्याला माहिती आहे. अँगस्ट्रॉंगचा आपण मीटरमध्ये कन्वर्ट करतो बाय मल्टिप्लाइंग इट बाय -10. सो काय दिलं आहे तुम्हाला वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा 5500 अँगस्ट्रॉंग. काय ठिकाणी A.U. असं पण येतं. सो इट इज 5500 इंटू 10⁻⁻10 मीटर. लक्षात. जर -9 मध्ये पण घेऊ शकता. इन टर्म्स ऑफ नॅनोमीटर जर घ्यायचाल त्या पद्धतीनं पण येतं. त्यात मी डिटेलमध्ये जात नाही आता. इज इन्सिडेंट ऑन 2 स्लिट्स ऑन अ स्क्रीन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट रेज. परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ लाईट रेज म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट आहे. दिलं आहे ऑलरेडी तुम्हाला. इफ द टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस म्हणजेच बँड्स, ब्राईट बँड, डार्क बँड, इंटरफरन्स पॅटर्न बघा लक्षात घ्या. सो टोटल सेपरेशन बिटवीन 10 ब्राईट फ्रिंजेस. नंबर ऑफ फ्रिंजेस किती दिला आहे इट इज 10 ब्राईट बँड्स. किती दिलं आहे ऑन अ स्क्रीन 2 मीटर अवे. प्रॉब्लेम नीट असं ऑन अ स्क्रीन 2 मीटर अवे म्हणजे स्क्रीन किती लांब आहे 2 मीटर. म्हणजे स्क्रीनचं डिस्टन्स आपण घेतो कॅपिटल डी आणि सोर्सेसमधलं डिस्टन्स घेतो आपण स्मॉल डी. हे पण लक्षात घ्या. नीट वाचा प्रॉब्लेम. सो ऑन अ स्क्रीन 2 मीटर अवे म्हणजे कॅपिटल डी दिला आहे 2 मीटर आणि इज 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. काय 2 सेंटीमीटर. टोटल सेपरेशन इज 2 सेंटीमीटर म्हणजे काय दिलं आहे टोटल सेपरेशन म्हणजे आपण म्हणूयात हे सेपरेशन म्हणजे फ्रिंजेसमधलं डिस्टन्स. मी याला एक्स म्हणू शकतो समजण्यासाठी. फाइंड द डिस्टन्स बिटवीन स्लिट्स म्हणजे स्मॉल डी आपल्याला काढायचा आहे. काय काढायचं आहे स्मॉल डी. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स किंवा डिस्टन्स बिटवीन द सोर्सेस पण म्हटलं जातं काही वेळा. ते पण लक्षात घ्या. ठीक आहे. सो आपल्याला सेपरेशन 10 बँड्समधलं दिलं आहे 2 सेंटीमीटर. मग आपल्याला जर डी काढायचं असेल तर लॅम्बडा कॅपिटल डी स्मॉल डी यांच्याबरोबरचं रिलेशन काय आहे. यस आपल्याकडे फॉर्म्युला आहे फ्रिंज विड्थ किंवा बँडविड्थ एक्स इज इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. लॅम्बडा आहे कॅपिटल डी आहे स्मॉल डी काढायचा आहे. स्मॉल डी इकडे घेतला एक्स इकडे घेतला. सो स्मॉल डी इकडं लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन एक्स. मग एक्स कसा काढणार या दोघांचा यूज करून कॅपिटल एक्स म्हणतो मी. कॅपिटल एक्स म्हणजे बँडविड्थ किंवा फ्रिंज विड्थ काय असेल दिलं आहे सुरुवातीला तुम्हाला. सेपरेशन 2 सेंटीमीटर आहे त्याला कन्वर्ट केलं 0.02 म्हणजेच 2 × 10⁻². इथं टाकतो आहे दॅट इज 0.02 डिवाइड बाय नंबर ऑफ फ्रिंजेस किती 10. त्याला 10ने डिवाइड केलं हा वर जाईल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. इट विल बी 2 × 10⁻³ याला जर लिहिलं सोपं कळायला 2 × 10⁻² मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं -2 न करतो सोपं जाईल. हे वर जाऊन -1 इट इज -3. ही व्हॅल्यू आली. एक्सच्या जागी टाकून द्या. लॅम्बडा माहिती आहे डी माहिती आहे. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी. फास्ट नाही होते ना. ओके लक्षात घ्या. सोल्युशन दिलं आहे फक्त मी एक्सप्लेन करतो आहे कसं आलं आहे. आणि इथं जनरली एक्सप्लेन कुठलं करायची गरज आहे तर बेसिकली मला वाटतं फक्त न्यूमरिकल्स एक्सप्लेन करण्याची गरज आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 9 डिफरन्स आहे. डिफरन्स तुम्हाला बेसिकली दिला आहे 2 पॉईंट्समध्ये. 2च मार्काला आहे. 2 पॉईंट्स त्या ठिकाणी लिहिलेत सफिशियंट आहे. ठीक आहे. याचा जास्त डिफरन्स सांगायला चान्स पण नाही आहे. क्वेश्चन नंबर 10
क्वेश्चन नंबर 10, स्टेट अँड एक्सप्लेन किर्चॉफ्स करंट लॉ इन द इलेक्ट्रिक सर्किट. सिम्पल स्टेटमेंट दिलं आहे. करंट लॉ, करंट लॉला अजून एक काय शब्द आहे बरं, आठवतोय का बघा तुम्हाला? कमेंटमध्ये सांगा पटकन. काय काय शब्द आहे? किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ हा नेटवर्क्समध्ये जंक्शन म्हणजे काय, जिथं बऱ्याचशा वायर्स एकत्र येतात अशा जंक्शनसाठी वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? जंक्शनसाठी. कळतंय? याला म्हणतात जंक्शन. काय म्हणतात? जंक्शन. मग हा जंक्शनवरती किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय केला जातो, म्हणून त्यालाच आपण जंक्शन लॉ किंवा जंक्शन थिअरम पण म्हणतो. म्हणणं काय, समेशन ऑफ ऑल द करंट्स रिचिंग ॲट एनी जंक्शन और ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. यात घ्यायचं काय, फक्त इनकमिंग करंट म्हणजे जंक्शनकडे येणारे करंट पॉझिटिव्ह आणि जाणारे निगेटिव्ह. या पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे. 2 मार्काला आहे. विथ डायग्राम एक्सप्लेन करा, सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 11, काय म्हणणं आहे लक्ष द्या. न्यूमेरिकल आहे. द हॉरिझॉन्टल वायर 20 मीटर लॉंग एक्सटेंडिंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, कुठून कुठे? ईस्ट टू वेस्ट, इज फॉलिंग विथ द वेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड. 10 मीटर पर सेकंड वेलॉसिटी. काय म्हणणं आहे? नॉर्मल टू द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. अंडरलाईन दिस वर्ड नॉर्मल. नॉर्मल टू द अर्थ. नॉर्मल म्हणजे काय, इथं अर्थ लक्षात घ्या. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर टू द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथं अँगल दिला आहे थिटा फाय, काय घ्यायचं घ्या, इट इज 90 डिग्री. हे इथं कळलं पाहिजे. नॉर्मल, अंडरलाईन दिस वर्ड. टू द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.5 × 10⁻⁴ टेस्ला. मॅग्नेटिक फील्डचा सिम्बॉल काय? टेस्ला. इट इज बी. मॅग्नेटिक इंडक्शन 0.5 × 10⁻⁴. न्यूमेरिकलमध्ये एक लक्षात ठेवा, गिव्हन डेटा प्रॉपर कळाला ना तर फॉर्म्युला आपल्याला ऑटोमॅटिक आठवतो किंवा कळतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF? आपल्याला काय करायचं आहे? ई काढायचं आहे. किंवा इंड्युस्ड EMFला आपण वेलॉसिटी EMF वापरतो म्हणून ई म्हणूयात. ठीक आहे, तुम्हाला जे सिम्बॉल वापरायचं ते वापरू शकता. मग आपल्याला इंड्युस्ड EMFचा फॉर्म्युला माहिती आहे, लक्षात ठेवायला सोपा. इट इज काढला आहे ऑलरेडी आपण. इंड्युस्ड EMF इट इज B × L × V × साइन ऑफ थिटा. B × L × V × साइन ऑफ थिटा. कळतं नक्की? व्हॅल्यूज दिलेले आहे ऑलरेडी. 20 मीटर लॉंग. L लिहायचं राहिला. इट इज L = 20 मीटर. सो B माहिती, L माहिती, V माहिती, साइन 90ची व्हॅल्यू 1. बाकीचं आन्सर काढलं आहे. कॅल्क्युलेशन बघा, कॅल्क्युलेशन ठीक आहे ना, ते करणं गरजेचं आहे. ओके, मग तुम्ही ते लॉगॅरिथम वापरून करा, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा. लक्षात आहे? सिस्टमॅटिकली शेजारी मेन्शन करा, अडचण नाही. विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ फेजर डायग्राम फॉर व्होल्टेज अँड करंट. इथं व्होल्टेज अँड करंटच्या ऐवजी तुम्हाला EMF अँड करंट असाही शब्द येऊ शकतो. इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. इन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. बघा 3 टाईपचे सर्किट आहे. बेसिक, प्युअरली रेझिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. आपल्याला माहिती आहे प्युअरली इंडक्टिव्हसाठी म्हणजे इंडक्टर म्हणजे L. EMFचं इक्वेशन काय असतं? EMFचं इक्वेशन काय असतं बघा. तुम्हाला याच आन्सरमध्ये पुढे तुम्हाला एका क्वेश्चनमध्ये हा सिम्बॉल किंवा फॉर्म्युला दिलेला आहे. इट इज इंडक्टिव्ह सर्किट करता समजा आपण करंट घेऊयात. समजा EMF घेतला. इट इज बेसिक E0 sin ωt. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण डायग्राम सुरुवातीपासून घेतो आणि मग त्यावरनं करंट येतो आहे. आयची व्हॅल्यू इट इज I0 साइन ऑफ, बोला, दिलं आहे इंडक्टरसाठी. लक्ष आहे का? सुरुवातीलाच दिलं आहे इकडं बघा. क्वेश्चन नंबर 24मध्ये काय? इट इज साइन ऑफ ωt -π/2. सो व्हॉट दिस -π/2 इंडिकेट्स? मायनस म्हणजे मागे, कोणाच्या? EMFच्या मागे आहे. कोण? करंट. EMF पण करंट ना. EMF म्हणजेच व्होल्टेज, हे लक्षात घ्या. AC सर्किटमध्ये EMF म्हणजेच व्होल्टेज, व्होल्टेज म्हणजेच EMF. शब्द चुकवू नका किंवा कन्फ्यूज होऊ नका. सो EMF आणि करंटमधलं रिलेशन फेजर डायग्राम म्हणजे ग्राफ विचारला आहे. सो आपण जर EMF या ठिकाणी दाखवला, इंडक्टरसाठी म्हणून मी EL म्हणतो, तुम्ही E0 दाखवा किंवा E दाखवा, काय अडचण नाही. सो मेन गोष्ट प्युअरली सर्किटसाठी एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अँगल एक्झॅक्ट किती? 90 डिग्री आहे. π/2 म्हणजे 90. सो काय म्हणणं आहे? -π/2 म्हणजे करंट काय? मायनस म्हणजे मागे आहे किती अँगलनं? π/2. सो एवढंच फक्त इथं स्पेसिफिकली फेजर डायग्राममध्ये मेन्शन होणं गरजेचं आहे की EMF मागे म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काय आलं? क्लॉकवाईज. अँगल आपण मोजताना अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह म्हणतो आणि क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह येतो. सो -π/2 म्हणजे मागे किती? π/2. सो इथं लक्ष महत्त्वाचं द्यायचं आहे. हा अँगल एक्झॅक्ट किती असला पाहिजे? 90 डिग्री फॉर प्युअरली सर्किट्स. इथं आपण जाऊ शकतो. इट इज करंट. L फॉर इंडक्टर. जर हेच कॅपॅसिटरसाठी असतं तर काय केलं असतं? हा +π/2 झाला असता. इथं काय आहे फॉर्म्युला?
+5/2. कशासाठी? मी कॅपॅसिटरसाठी म्हणतोय, दोन्ही सांगून टाकले. ओके, सो दिस इज द ॲन्सर. ग्राफ तुम्हाला खाली दिलेला आहे, ॲन्सरमध्ये बघू शकता. नेक्स्ट किती क्वेश्चन झाला? 12. क्वेश्चन नंबर 13. ॲन इलेक्ट्रॉन इज ॲक्सेलरेटेड थ्रू द पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेज, पोटेन्शियल, व्होल्टेज, EMF, तिन्ही शब्दांचा अर्थ एकच. फक्त AC मध्ये आपण तिथं EMF शब्द वापरतो, हे पण लक्षात घ्या. कधी कधी व्होल्टेज पण वापरला जाऊ शकतो तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. किती दिलं आहे? 120 व्होल्ट. फाइंड द डी ब्रॉगली वेवलेंथ. लॅम्बडा काढायचा आहे, डी ब्रॉगली. सो यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन इक्वेशन काढलं आहे तुम्ही. सो लॅम्बडा इज इक्वल टू, इट इज 1.228/√V. जर हा फॉर्म्युला घेतला तर तुमचा ॲन्सर येईल नॅनोमीटरमध्ये. ॲन्सर कसं येईल? नॅनोमीटर्समध्ये. ओके, आणि जर तुम्ही हाच व्हॅल्यू किंवा हाच फॉर्म्युला इन्स्टेड ऑफ 1.228 इट इज 12.28 घेतला /√V, व्हॅल्यू तीच राहणार आहे, फक्त हे ॲन्सर तुमचा अँगस्ट्रॉंगमध्ये येईल. नीट आहे का? एका पॉईंटचा फरक आहे. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. डिपेंड MCQ सॉल्व करताना समजा CETमध्ये तुम्हाला आलं, जर ॲन्सर ऑप्शन्स अँगस्ट्रॉंगमध्ये दिले तर इथं किती येणार? 12.28. आणि जर ॲन्सर तुम्हाला ऑप्शन्स नॅनोमीटर दिले तर इथं घेणार किती येणार? 1.228. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ही एक शॉर्टकट मेथड तुम्हाला इनडायरेक्टली मी सांगून टाकली. फॉर्म्युला दिला आहे, सोल्युशन दिलं आहे. क्वेश्चन नंबर 14, लास्ट क्वेश्चन ऑफ द सेक्शन B. ड्रॉ द स्कीमॅटिक सिम्बॉल ऑफ NAND गेट अँड राईट इट्स ट्रूथ टेबल. सो NAND गेट, NAND काय असतं? NAND. NAND इट इज अँड प्लस नॉट. सो अँड गेटचा सिम्बॉल असा आहे, नॉटचा सिम्बॉल असा आहे. तुम्ही असा दाखवू शकता, किंवा याला कंबाईनली आपण कसं दाखवतो? नॉटसाठी बबल दाखवतो, त्याच्यापुढे हा झाला सिम्बॉल. सिम्बॉलला 1 मार्क दिला आहे, त्यानंतर ट्रूथ टेबलला 1 मार्क दिला आहे. ट्रूथ टेबल समोर आहे, अँडच्या अपोजिट एक्झॅक्ट त्याचं रिझल्ट्स असणार आहे. ट्रूथ टेबल खाली दिलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके, एक्झॅक्टली अँडच्या अपोजिट. अँडमध्ये काय होतं? अँडमध्ये काय होतं? जर 0-0 म्हणजे दोन्ही अँडमध्ये दोन्ही पण 1 असेल तरच 1 असतं, बाकीच्या वेळेस 0 असतं. याच्या एक्झॅक्ट उलट आहे नॅन्डमध्ये, अपोजिट. कळतं आहे? येस. सो दिस कम्प्लीट्स युअर सेक्शन B. नाव विल मूव टुवर्ड सेक्शन C. क्वेश्चन नंबर 15. पहिला क्वेश्चन दिला आहे सेक्शन C मधला 3 मार्काचा. स्टेट अँड एक्सप्लेन थेरम ऑफ पॅरल ॲक्सिस. हा सगळ्या एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. काय आहे? सगळ्या एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे. काय? पॅरलल ॲक्सिस थेरम. लक्षात येतं आहे? मस्त क्वेश्चन आहे, भरपूर लेंदी आहे. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकता. प्रूफ तुम्हाला दिला आहे. सो सिम्पल फॉर्ममध्ये काय आहे बघा, मी हे लक्षात ठेवायला सिम्पल आयडिया सांगतो. बरेच जण ते रट्टा मारत बसतात, पाठ करत बसतात. सांगायचं 2 मिनिटात, ऐकायचं सगळ्यांना, लक्ष द्या. सो डायग्राम दिली आहे, डायग्रामवरून आपण थेरम सांगणार आहे. नीट ऐका. एक ॲक्सिस घेतला जो सेंटरमधनं जातो आहे, दुसरा ॲक्सिस त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती I0, सेंटर आहे ना, त्याला आपण घेऊ I, किंवा त्याला घेऊ आपण IC फॉर सेंटर. चालतं आहे? सो या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीचा आहे IC, मास आहे बॉडीचं M. नीट ऐका. दुसरा ॲक्सिस घेतला एनी ॲक्सिस, याला म्हणतो मी IA. हा कोणता आहे? एनी ॲक्सिस. हा काय आहे? ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर किंवा सेंटर ऑफ मास. सेंटर म्हणा, सेंटर ऑफ मास म्हणा, चालतं आहे. ठीक आहे. हा काय आहे? एनी ॲक्सिस. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत? पॅरलल, म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम. दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? H घ्या, किंवा काही ठिकाणी X दाखवलं आहे, आपण H दाखवू इथं. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय आहे? काढायचं आहे IA माहिती आहे, IC, H आणि M. फॉर्म्युला काय आहे? लक्ष देत आहे? फॉर्म्युला काय आहे? खाली लिहितो आहे, IA इज इक्वल टू IC प्लस M इंटू H². दिस फॉर्म्युला इटसेल्फ इज अ स्टेटमेंट. वाचतोय जे स्टेटमेंट आहे ते एक्झॅक्ट मी फॉर्म्युलाच वाचतोय. नीट ऐका. वाचतोय त्याबरोबर तुम्हाला हे पण सांगतोय. वाचतोय, नीट ऐका. स्टेटमेंट काय आहे? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲन ऑब्जेक्ट अबाउट ॲन ॲक्सिस किंवा अबाउट ॲन एनी ॲक्सिस, शब्द चालेल, अबाउट ॲन एनी ॲक्सिस, इज द सम ऑफ, लक्ष आहे समोर काय? सम म्हणजे ॲडिशन कोणाकोणाची? याची आणि याची. मग हे सांगा, हे काय आहे? सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲन ॲक्सिस पॅरलल. शब्द महत्त्वाचा आहे, कारण कोणता थेरम आहे? पॅरल ॲक्सिस. सो याला अंडरलाईन करत चला. पॅरलल टू द गिव्हन ॲक्सिस, या ॲक्सिसला पॅरलल. कुठून जाणारा? सेंटरमधनं जाणारा. अँड पासिंग थ्रू द सेंटर दिलं. अँड पुढे ऑफ द मास. अँड काय? हा झाला पार्ट. सम ऑफ दिस अँड दिस. अँड काय? या दोघांचा प्रोडक्ट. कोण कोण आहे? अँड द प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट M
अँड द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस किंवा टू ॲक्सिस. पॅरलल शब्द आपण वरती मेन्शन केला आहे, त्यामुळे इथं पॅरलल याची गरज नाही, लिहिलं तरी चालेल. सो व्हॉट इज दिस? IA इज इक्वल टू IC प्लस M इंटू S स्क्वेअर. दिस इज इक्वल टू सम ऑफ दिस अँड प्रोडक्ट ऑफ दिस अँड दिस. एवढंच सांगायचं आहे, ती स्टेटमेंट आहे. बाकी प्रूफ तुम्हाला खाली एक्सप्लेन केलेला आहे, दिलेला आहे. जर त्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, लागलं त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला यूट्यूबला टाकला जाईल याच चॅनलला. ठीक आहे. जर त्यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर कमेंटमध्ये करू शकता. फक्त क्वेश्चन नंबर कमेंटमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर कुठल्यामध्ये अडचण असेल ते कमेंटमध्ये सांगा, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला भेटून जाईल. ओके. 16 क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 न्यूमेरिकल आहे, वाचूयात. कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इनसाइड द क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस. कॅपिलरी ट्यूबचा प्रॉब्लेम आहे, वरती लिहितो मी कॅपिलरी ट्यूब, लक्ष द्या. सो रेडियस दिली 0.1 mm. कन्वर्जन लक्षात ठेवा, मिलीमीटर 10⁻³ सेंटीमीटर 10⁻². when partially and vertically immersed or deep in water of surface tension 7 × 10⁻². surface tension कशा दाखवतो बोला सगळ्यांनी? इट इज T 7 × 10⁻² न्यूटन पर मीटर. हे SI युनिटमध्ये दिलेलं आहे, युनिटकडे लक्ष देत चला. कॉमा पुढे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द वॉटर अँड द ग्लास इज 0. हे दिलेलं नसतं तरी पण आपल्याला फक्त वॉटर दिलं तरी कळलं पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इट इज 0 डिग्री. नेक्स्ट डेन्सिटी ऑफ वॉटर इज, ह्या गोष्टी दिलेल्या नसत्या तरी चालल्या असत्या. हे तुम्हाला दिलं आहे, तुमचं नशीब. नीट आहे का? डेन्सिटी रो 1000 kg स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, 1000 kg पर मीटर क्यूब. लक्ष द्या. आणि जीची व्हॅल्यू स्टँडर्ड माहिती, इट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सगळं SI मध्ये आहे, फक्त हे मिलीमीटरमध्ये दिलं, याला मीटरमध्ये करायला 10⁻³ 0.1 म्हणजे 10⁻1 इट सेल्फ इंटू 10⁻3 टोटल झालं 10⁻4 इन टर्म्स ऑफ मीटर. कळलं हे सगळ्यांना? ओके. सगळ्या व्हॅल्यू दिल्या, काढायचं काय? काढायचं काय? येस, काय म्हणणं आहे त्यांचं? वाचा परत एकदा. काय विचारलं आहे? कॅल्क्युलेट, सुरुवातच आहे. राईज ऑफ वॉटर लेवल. राईज ऑफ वॉटर लेवल कशाने दाखवतो आपण? राईज ऑफ कॅपिलरी इट इज जनरेटेड बाय H. त्याचं डेरिवेशन काढलेलं पूर्ण. H इज इक्वल टू 2T cos θ अपॉन काय? इट इज ρRg किंवा R ρg. सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे. T माहिती आहे. cos 0ची व्हॅल्यू किती असते? बोला सगळे. cos 0ची व्हॅल्यू किती असते? इट इज 1. संपलं. ρRg व्हॅल्यू टाकायचं आहे, आन्सर काढायचं आहे. सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. ओके. गिवन डेटा कळला. इतका सोपा प्रॉब्लेम 3 मार्काला येऊ शकत नाही, लक्षात घ्या. आलाय तुम्हाला, तुमचं नशीब. फुकटचे मार्क आहे. ज्यांनी सोडवलं नसेल त्यांची आत्ता 0% तयारी आहे, पक्क डोक्यात घ्या. एवढे सोपे न्यूमेरिकल जर तुम्हाला सोडवता येत नसेल तर सिंपल सांगतो, बरीच तयारी करणं बाकी आहे. ह्या परीक्षेतनं एवढं जरी कळालं तरी खूप झालं. क्वेश्चन नंबर 17. 1 mole of an ideal gas. 1 mole of an ideal gas is initially kept in a cylinder with a movable frictionless massless piston. असे काही शब्द आले का मुलं घाबरतात. वाचा, काय अडचण नाही. ॲट अ प्रेशर ऑफ 1.0 MPa. व्हॉट इज M? इट इज मेगा पास्कल. प्रेशर दिलं आहे 1.0 म्हणजेच 1 मेगा पास्कल. मेगा म्हणजे काय? इट इज 10⁶. K म्हणजे किलो पास्कल 10�3. मेगा M 10⁶. इट इज पास्कल. मी कन्वर्ट करून दिलं डायरेक्ट. अँड टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 27. थर्मोडायनॅमिक्स कुठलेही प्रॉब्लेम घ्या, एक डोक्यात पक्क ठेवा. थर्मोडायनॅमिक्स हीट रिलेटेड कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना टेम्परेचर मस्ट बी इन केल्विन. कसं करायचं? केल्विनमध्ये करण्यासाठी 273 ॲड करा, इट इज 300 केल्विन. पक्क डोक्यात ठेवा. हीटचे कुठले प्रॉब्लेम असो टेम्परेचर कसं पाहिजे? केल्विन केल्विन केल्विन. डोक्यात ठेवा. पुढे इट इज देन एक्सपांड टिल द व्हॉल्यूम इज डबल. व्हॉल्यूम इज डबल म्हणजे काय? V1 समजा V घेतला तर V2 काय झाला आहे? डबल म्हणजे इट इज 2V. हे लक्षात ठेवा. आय विल इन दिस सेंटेन्स. हाऊ मच वर्क इज डन इफ द एक्सपान्शन इज आयसोबॅरिक. आयसोबॅरिक म्हणजे काय? आयसोबॅरिक कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. मग त्याच्या वर्डनचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? मग आपण बघितला, इट इज P × ΔV. डायरेक्ट घेऊ शकता किंवा डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला काढला तो पण घेऊ शकता. मग या ठिकाणी आपल्याला दिलेल्या गोष्टी कन्वर्ट करून पण दिल्या आहेत. फायनल व्हॉल्यूम किती आहे? इनिशियलच्या डबल आहे. कशाही पद्धतीने टाका, अडचण नाही. मग आपल्याला काय पाहिजे? सगळ्यात पहिले व्हॉल्यूम काढायचं आहे. मग बाकीची व्हॅल्यू दिलेली आहे, ॲन्सर व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो VF आणि VI. VF आणि VI ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे. डब्ल्यूचं फॉर्म्युला काय आहे? P × ΔV दॅट इज P × V2 - V1. मग या प्रोसेसवरनं इनिशियल कंडिशन्स दिल्या आहेत. V1 काढता येईल. आयडियल गॅस इक्वेशन काय दिलं आहे?
पी व्ही दिले म्हणजे माहिती आहे आपल्याला, पी व्ही इक्वल टू NRT, यांची व्हॅल्यू किती 1 मोल, इट इज 1 मोल. कळतं आहे. आर स्टँडर्ड क्वेश्चन पेपर सुरुवातीला तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे. कळतं आहे. या व्हॅल्यू सगळ्याच्यात टाका. तुम्हाला इनिशियल कंडिशन्स दिल्या आहेत, सगळ्या 1 1 आहेत, म्हणून तुम्हाला इथं काय भेटेल V1 भेटेल. काय भेटेल V1. ही V1 म्हणजेच V, इथं टाका V2 भेटेल. या व्हॅल्यू टाकून दिल्या आन्सर. कळतं आहे. येतं लक्षात. सोल्युशन दिलेलं आहे, फक्त मी न्यूमरिकल आहे म्हणून स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो आहे. जर काही असेल अडचण तर क्वेश्चन नंबर कमेंट करू शकता. परत सांगतो आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 काय. क्वेश्चन नंबर 18 डिराइव द एक्सप्रेशन फॉर ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ॲम्प्लिट्यूड बघा, हाच एकच कन्सेप्ट आहे, तुम्हाला 2 ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिला आहे. ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता सुपरपोजिशन वेव्हमुळे कंबाईन वेव्ह जी तयार होते त्याचा ॲम्प्लिट्यूड आपल्याला करायचं आहे. दॅट इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आपल्याला माहिती आहे आरनं दाखवा, कशानं पण दाखवा. इट इज A1² + A2² + 2A1A2 कॉस ऑफ, त्याच्यामधला जो अँगल असेल तो आपण घेतो आहे फाय, कॉस ऑफ फाय. बरोबर आहे. मग इक्वेशन दिलं आहे. 2 गोष्टी आपण वापरल्या सुरुवातीला, 2 इक्वेशन, एक साईनचं इक्वेशन वापरलं आहे, एक कॉसचं इक्वेशन वापरलं आहे. मी सोपं सांगतो तुम्हाला. एक साईनचं इक्वेशन वापरलं आहे, कॉसचं इक्वेशन वापरलं आहे. टोटल आपल्याला रिझल्टंट पाहिजे. मग काय करणार, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दोन्ही इक्वेशन. इथं गेलं बघा, स्क्वेअरिंग ॲडिंग दोन्ही इक्वेशन. दोन्ही इक्वेशन स्क्वेअरिंग ॲडिंग केलं की तुम्हाला रिझल्टंटची व्हॅल्यू भेटते. इट इज A√A1² + A2² + 2A1A2 कॉस ऑफ फाय. हेच इक्वेशन तुम्हाला लाईटमध्ये पण आहे, हेच इक्वेशन तुम्हाला स्टेशनरी वेव्हमध्ये पण आहे, आणि हेच इक्वेशन तुम्हाला ऑसिलेशनमध्ये पण आहे. लक्षात ठेवा, सिम्बॉल्स मे व्हॅरी बट मिनिंग एकच येत आहे. इंटरफरन्स हे सुपरपोजिशनचंच आहे. लाईटला आपण वेव्ह म्हटलं का वेव्हचे सगळे पॅरामीटर तिकडं लागू पडतात. हे डोक्यात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट वन, सोप्पा क्वेश्चन पुढचा आहे, खूप सोपा आला आहे. ॲज इट इज एक्सप्लेन करायचं आहे. हायजीन्स थेरीच्या हिशोबानं ऑलरेडी तुम्हाला दिलं आहे. काय प्रश्न वाजूयात. डिराईव्ह द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, वन ऑफ द सिम्पलेस्ट क्वेश्चन. मी जर या ठिकाणी असतो पेपर सेट करायला तर मी रिफ्रॅक्शन विचारलं असतं, जे थोडंसं टफ जातं मुलांना. मी काय विचारलं असतं, रिफ्लेक्शन. तुम्हाला सोपं आलं आहे, रिफ्लेक्शन ऑफ द लाईट युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. सो हायजीन्स प्रिन्सिपल यूज करून रिफ्लेक्शनचा जो लॉ आहे, म्हणजेच कोणता, व्हॉट इज लॉ ऑफ रिफ्लेक्शन, अँगल I इज इक्वल टू अँगल R, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. सो अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन एक्सप्लेन करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी प्रोसेस तुम्हाला खाली दिली आहे. 2 अँगल तयार होतात, 2 ट्रायंगल तयार होतात. ते तुम्हाला सिंक्रोनस किंवा सिमिलर किंवा सेम दाखवायचे. त्यावरनं I इक्वल टू R 1 2 3 स्टेपमध्ये प्रूव्ह होतं. ओके, एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं आहे. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. दॅट इज क्वेश्चन नंबर 20. काय म्हणणं आहे क्वेश्चन नंबर 20चं. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल, म्हणजेच युनिफॉर्म स्पियर. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधलं पहिलं एक्सप्रेशन. सिम्पल 4 स्टेपमध्ये एक्सप्रेशन येतं. डायग्राम काढा. इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू तुम्हाला दिली किंवा माहिती आहे आपल्याला. डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी 11वीच्या बुकमध्ये लास्ट पॉईंट, चार्ज पर युनिट एरिया इथे यूज करायचं आहे. फायनल दिलं आहे तुम्हाला. इंटेन्सिटी येते 1/4πε0 Q/r². डेरिवेशन आहे. म्हणजे मला नाही वाटत एक्सप्लेन करायची गरज आहे. 4 स्टेपमध्ये फक्त इक्वेशन येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 न्यूमरिकल आहे. गॅलोमीटर हॅज द रेजिस्टन्स ऑफ 40 ओहम. गॅलोमीटर दिला आहे 40 ओहम. सो गॅलोमीटरचं रेजिस्टन्स आपण दाखवतो G ना, इट इज 40 ओहम दाखवतो मी. अँड द करंट ऑफ 4 मिलीॲम्पियर, 4 मिलीॲम्पियर आय दिला आहे. इट इज 4 मिलीॲम्पियर. मिली इट इज 10⁻³ आन्सर पेपरमध्ये देताना गॅलोमीटरमधला करंट आहे IG दाखवूयात. आन्सर पेपरमध्ये देताना कॅपिटल M झाला आहे, तेवढं करेक्शन लक्षात घ्या. स्मॉल m पाहिजे तिथं. सो 4 MA, स्मॉल m आणि कॅपिटल A, मिली 10⁻³ कन्वर्ट करून दिलं आहे. नेक्स्ट वाचूयात. is needed for a full scale deflection. What is the resistance and how is it is to be connected. How म्हणजे कसं कनेक्ट केलं पाहिजे, कशासाठी, टू कन्वर्ट दॅट गॅलोमीटर. पहिलं दिलं आहे इंटू ॲमीटर, त्या गॅलोमीटरचा ॲमीटर बनवण्यासाठी. आणि दुसरं इंटू ॲन व्होल्टमीटर, रेंज दिली त्याची, त्याची 0.4 एम्पियर ॲमीटरसाठी आणि व्होल्टमीटरसाठी 0.5 एम्पियर. इथे एक गोष्ट कन्सेप्ट पक्का डोक्यात घ्या. जर आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर, मी बघा लक्षात द्यायचं होतं, गॅल्व्हॅनोमीटर जर ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, ॲमीटर म्हणजे करंट मोजण्यासाठी, तर आपल्याला रेजिस्टन्स कनेक्ट करावं लागतं, शंट रेजिस्टन्स, दॅट इज S. काय करावं लागतं,
ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गॅल्व्हॅमीटरला पॅरललमध्ये रेजिस्टन्स अटॅच करावं लागतं आणि व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याच गॅल्व्हॅमीटरला रेजिस्टन्स सिरीजमध्ये कनेक्ट करावं लागतं. अजून डिटेल सांगतो. स्मॉल हे शंट जो असतो तो स्मॉल रेजिस्टन्स वापरावा लागतो आणि हा जो असतो हा आपल्याला लार्ज रेजिस्टन्स वापरावा लागतो किंवा मोठी व्हॅल्यू असलेला रेजिस्टन्स वापरावा लागतो. सो एवढंच लक्षात ठेवा. इथं आत्ता हाऊ या शब्दाचं मी आन्सर आधीच देऊन टाकलं की इन केस ऑफ ॲमीटर पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला कसं कनेक्ट करावं लागणार आहे, इन पॅरलल म्हणजेच शंट, याचा अर्थ मी सुरुवातीलाच सांगितलं आहे. आणि इन केस ऑफ व्होल्टमीटर याला कन्वर्ट करण्यासाठी कसं कनेक्ट करावं लागणार आहे, इन सिरीज. आन्सर पेपरमध्ये बघा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी दिलं आहे, त्याला अर्धा मार्क आहे बरं का, हे लक्षात घ्या. हाऊ विचारलं आहे त्यांनी. सो मग याचे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, एक्सप्रेशनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही काढलेले आहेत. सो आपल्याला काढायची व्हॅल्यू एस आणि एक्सची. एसचा फॉर्म्युला डायरेक्ट आहे, इट इज आय जी अपॉन, मी आता ते एक्सप्लेन नाही करत बसत, आय अपॉन आय जी इंटू दॅट इज कॅपिटल जी. आय जी दिलेला आहे. किती करंट मोजायसाठी क्वेश्चनमध्ये 0.4 अँपियर इथे टाकून द्या, व्हॅल्यू सॉल्व करा, इंटू जी ॲन्सर पहिलं सॉल्व करून दिलं आहे तुम्हाला. आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढताना त्याचा पण डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे किंवा डायरेक्ट तो रिअरेंज करून घेतलेला आहे. एक्स इज इक्वल टू दॅट वन, त्या फॉर्म्युल्यावरनं. ओके, त्यावरनं काढू शकता. जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल कसं आलं काय आलं डेरिव्हेशनचं, तर तुम्ही क्वेश्चन नंबर कमेंट करा, त्याचं एक्सप्लेनेशन सेपरेटली आपण चॅनलवरती टाकून देऊ. ओके, चालेल. मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. लक्षात घ्या. नेक्स्ट पेजवरती, लास्ट पेजवरती क्वेश्चन नंबर 22. परत न्यूमेरिकल. येस, अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 9.7 सेंटीमीटर. लूप ऑफ रेडियस दिले 9.7 सेंटीमीटर. रेडियस लिहितो आर, इट इज 9.7 सेंटीमीटर. परत सेंटीमीटरचं मीटर सांगा, बोला. 10⁻², करेक्ट. कॅरीज अ करंट 2.3 अँपियर. कन्वर्ट करायची गरज नाही. नेक्स्ट, ऑब्टेन द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, इट इज मॅग्नेटिक इंडक्शन. कुठं विचारलं आहे, ॲट द सेंटर ऑफ द लूप. सो ॲट द सेंटर ऑफ द लूप म्हणजे ॲट द सेंटर ऑफ द कॉईल, सर्क्युलर लूप. स्टँडर्ड फॉर्म्युला डायरेक्ट, इट इज μ0 I. एक्सप्रेशन काढले तुम्ही, अपॉन 2R. इट इज 2R. कॅपिटल आर घेऊ, दॅट इज कॅपिटल आर. ठीक आहे. व्हॅल्यू टाकायचं, आन्सर काढायचं. μ0 सुरुवातीला दिला आहे, आय माहिती आहे, दिला आहे 2 × R माहिती आहे, फक्त मीटरमध्ये करून घ्या, इंटू 10⁻². अँड लास्ट कुठं विचारलं आहे, सेकंड पॉईंट, ॲट द डिस्टन्स 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप. तुम्हाला अशी डायग्राम दिली बघा. सर्क्युलर लूपपासनं एक्स एवढ्या डिस्टन्सवरती या ठिकाणी काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे B = μ0 IR² अपॉन इन ब्रॅकेट 2 आहेत, इन ब्रॅकेट R² + Z² किंवा Z² + R² रेज टू 3/2. 3/2 म्हणजे काय, क्यूब रूट. कळतं आहे. व्हॅल्यू टाकायचं, ॲन्सर काढायचं. झेडची व्हॅल्यू किती दिली, ॲट अ डिस्टन्स म्हणलं 9.7 सेंटीमीटर. त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. च आहे. ओके, येस, गुड. येस, मूव टुवर्ड्स. हा झाला 22. क्वेश्चन नंबर 23. An electron in an atom is revolving around the nucleus in a circular orbit of radius 5.3. R दिला आहे 5.3 × 10⁻⁻11 मीटर. वा, मीटरमध्ये दिला आहे. विथ द स्पीड ऑफ V = 2 × 10⁻6 मीटर पर सेकंड. फाइंड द रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. रिझल्टंट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड द अँग्युलर मोमेंटम. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट M0, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट M0 किंवा M ऑर्बिटल म्हणू शकता. अँड अँग्युलर मोमेंटम कसं दाखवतो, इट इज L. हे दोन गोष्टी काढायच्यात. सो याचे स्टँडर्ड फॉर्म्युले डायरेक्ट आपण इक्वेशन घेतलेत. M ऑर्बिटल चॅप्टरच्या सुरुवातीला दिलं आहे, इट इज EVR अपॉन फॉर्म्युला आहे 2. कळतं आहे. आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे M × म्हणजे ॲक्च्युली लिनियर मोमेंटम इंटू R आहे. सो लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला M × V × R. आता लक्षात घ्या, याला मी दुसरा ऑप्शन देतो सोपं काढायला. तुम्ही जर डायरेक्ट लक्षात घ्या, इथं तुम्हाला E × V × R आहे ना, तुम्ही याच्यावर नाही जातो, कॉम्प्लिकेशन जायची गरज नाही. M0 सेपरेट फॉर्म्युला, L सेपरेट फॉर्म्युला, डायरेक्ट व्हॅल्यू टाका, ॲन्सर काढा. व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. संपलं. काय रिव्हॉल्व होतं आहे, इलेक्ट्रॉन. सो मास ऑफ काय वापरायचं आहे, इलेक्ट्रॉन. दिलं आहे तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन पेपरच्या सुरुवातीला दिलेलं आहे. ओके, चालेल. क्वेश्चन नंबर 24. काय म्हणतं आहे,
व्हॉट इज द पॅरलल रेझोनंट सर्किट? ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. दोन टाईपचे रेझोनंट सर्किट आहे AC सर्किटमध्ये. दोन टाईपचे रेझोनंट सर्किट दिले आहेत. एक सिरीज रेझोनंट सर्किट आणि दुसरं आहे पॅरलल रेझोनंट सर्किट. पॅरलल रेझोनंट सर्किट. पॅरलल रेझोनंट सर्किट काय आहे? रेझोनन्स काय प्रकार आहे? जिथं वेव आला तिथं रेझोनन्स येणार आहे. मग रेझोनन्स काय आहे? रेझोनन्स सर्किट काय असणार आहे? तर दोनच गोष्टी आहेत. एक इंडक्टर म्हणजे कॉईल आणि एक कॅपॅसिटर, या दोघांचं पॅरलल सर्किट L आणि C यांचं पॅरलल सर्किट असणार आहे. त्याला आपण EMF कनेक्ट करूयात, E0 किंवा E म्हणा. इट इज AC सर्किट तयार झालं. यासाठी काय काढायचं आहे आपल्याला? पॅरलल रेझोनंट सर्किटसाठी एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. डायरेक्टली इक्वेशन दिलं आहे, काढू शकता. ओके, बघा लक्षात. यात टिपिकल असं काही नाही. सो पॅरलल म्हणजे बघा लक्षात, इथं मी एक्सप्लेन करतो फक्त. सो 3 कंपोनंट आहे आपल्याकडे ACमध्ये: रेझिस्टन्स किंवा रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. दॅट इज R, L आणि C. यापैकी रेझिस्टरला हे आपण प्रूव्ह केलेलं आहे प्युअरमध्ये की फ्रिक्वेन्सीचा काही फरक पडत नाही, वेवचा काही फरक पडत नाही, ACचा काही फरक पडत नाही. इट इज इंडिपेंडंट ऑन फ्रिक्वेन्सी. तो डायरेक्ट त्याची व्हॅल्यू देतो, संपला विषय. सो त्याच्यात वेवचा काही फरक पडत नाही. सो दोनच गोष्टी L आणि C म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. इंडक्टर आणि कॅपॅसिटर ह्या दोन गोष्टी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहेत. सो दे कॅन हॅव अ रेझोनन्स. सो दोघांचं कंबाईन पॅरलल सर्किट झालं पॅरलल रेझोनंट सर्किट. आणि त्याचं आपल्याला काय करायचं? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. दोन्ही ठिकाणी रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला सिरीजसाठी पण आणि पॅरललसाठी दोन्ही ठिकाणी सेम येतो आहे, हे लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे शेवटी? FR इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे? FR इज इक्वल टू 1/2π√of L इंटू C. L इंटू C रूटमध्ये एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, फॉर्म्युला सिम्पल आहे, यूज होतो, न्यूमेरिकलमध्ये विचारला जातो. ठीक आहे, डेरिवेशन तुम्हाला दिलेलं आहे. मी परत सांगतो आहे, नसेल एखादं डेरिवेशन कळालं कमेंट करा, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पाठवून देऊ. ओके, येस. नेक्स्ट 25. डिस्क्राईब द एक्सपेरिमेंटल सेटअप. डिस्क्राईब द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द फोटोलिटिक इफेक्ट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. डायग्राम काढायची आहे, डायग्रामला 1 मार्क दिला आहे आणि हा सेटअप फक्त एक्सप्लेन करायचा आहे. काय काय कसं कसं घेतलं आहे, काय कनेक्ट केलं आहे, काय अटॅच केलं आहे. आणि मी मी एक फक्त इथं तुम्हाला सजेशन देईल की हे एक्सप्लेनेशन तुम्हाला जसं पॅराग्राफमध्ये दिलं आहे तसं तुम्ही इन्स्टेड ऑफ पॅराग्राफ पॉईंट वाईज तुम्ही लिहू शकता. पॉईंट डॅश डॅश करून पॉईंट्स द्या आणि पॉईंट वाईज लिहू शकता. ते जास्त चांगलं दिसतं आणि मार्क्स द्यायला सोपं जातं. ओके, सो मूव टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 6. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ nth बोर्स ऑर्बिट. nth बोर्स ऑर्बिट करता आपल्याला रेडियसचं इक्वेशन काढायचं आहे. मग सिम्पल कन्सेप्ट आहे. बोर्स ऑर्बिटच्या रेडियसचं इक्वेशन टाकण्यासाठी मी 2 स्टेपमध्ये एक्सप्लेनेशन सांगतो. याचं 2 बोर्सचे 3 पॉस्युलेट आहे. 11वीला शिकले, आता पण आहेत तुम्हाला. सो बोर्सचे 3 पॉस्युलेट आहे. बोर्स थेरीचे 3 पॉस्युलेट्स आहेत. यामध्ये आपल्याला 2 पॉस्युलेट, पहिला आणि दुसरं, असे 2 वापरायचे आहेत. सो बोर्स फर्स्ट पॉस्युलेट काय आहे? कुलम्स फोर्स म्हणा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणा, दॅट इज इक्वल टू काय असतो? सेंट्रिपिटल फोर्स. त्याची व्हॅल्यू टाकली, ह्याची व्हॅल्यू टाकली, त्यावरनं व्हीचं इक्वेशन काढलं, V². त्याला इक्वेशन 1 दिलं. सेम बोर्स सेकंड, बघा इथं बोर्स फर्स्ट पॉस्युलेट, बोर्स सेकंड पॉस्युलेट, 2 पॉस्युलेट वापरले. पहिल्या पॉस्युलेटवरनं V² काढला, सेम दुसऱ्या पॉस्युलेटवरनं. हा फॉर्म्युला आहे दुसऱ्या पॉस्युलेटचा, अँग्युलर मोमेंटम इक्वल टू n इंटू h/2π. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे सेकंड पॉस्युलेटचा. त्याच्यावरनं परत V² ची व्हॅल्यू काढली. इथं V² भेटला, इथं V² भेटला. LHS सेम आहे, RHS इक्वेट केली आणि R साठी रिअरेंज केलं, झालं रेडियस. काय घ्यायचं आहे? परत एकदा, फर्स्ट पॉस्युलेट V² काढा, इक्वेशन 1. सेकंड पॉस्युलेट V² काढा, इक्वेशन 2. दोन्ही इक्वेट करा राईट साईड. R साठी रिअरेंज करा, R इज इक्वल टू फॉर्म्युला, संपलं. 3 मार्काला डेरिवेशन आहे, फुकटचे 3 मार्क आहेत. ओके, सो दिस कम्प्लीट्स युअर सेक्शन C. लास्ट 4-5 क्वेश्चन्स सेक्शन D. पहिला क्वेश्चन 27, 4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. प्रूव्ह द रिलेशन बिटवीन प्रेशर ऑफ द गॅस अँड द स्पीड ऑफ इट्स मॉलिक्यूल. बघा तुम्हाला हे जे डेरिवेशन दिलेलं आहे, हे डेरिवेशन वन ऑफ द बेस्ट आणि लेंदी डेरिवेशन आहे. लेंदी डिपेंड तुम्ही कसं लिहिताय, 4 मार्कासाठी आहे. सो आपल्याला काय काढायचं आहे? प्रेशर आणि व्हेलॉसिटी यामधलं इक्वेशन म्हणजेच काय? प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन अ किंवा एन्क्लोज्ड गॅस असं म्हणूयात आपण. सो त्यासाठी डेरिवेशन काढायचं आहे. सो डेरिवेशन प्रेशर काढताना XYZ 3 डायरेक्शन घेऊन, तिघांची ॲडिशन घेऊन फायनली आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू काढायची आहे. सो प्रेशर व्हेलॉसिटीवर कसं डिपेंड आहे हे आपण या ठिकाणी सिम्पल फॉर्ममध्ये सांगतो आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. शो दॅट द वर्क डन इन पुलिंग अ लूप थ्रू द मॅग्नेटिक फील्ड ॲपियर्स ॲज अ हीट एनर्जी इन द लूप. हा
तुमच्या AC मधला क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं फक्त की जे वर्क डन आहे ते इन द फॉर्म ऑफ हीट जनरेट होतं हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सिम्पल टर्म्समध्ये बघा इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. मी सिम्पल पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं आपण उलटं जाऊ. ॲन्सरमध्ये देताना थोडं उलटं जाऊ. आपण जाऊ इक्वेशन नंबर 7 पासून. पेज तुमच्यासमोर आहे. 7 पासून सुरू करू. आलेलं काय P इज इक्वल टू म्हणजे पॉवर दॅट इज इक्वल टू F × V. हा फॉर्म्युला कुठून आला आहे इथं समोर बघा आहे का की इक्वेशन 1 पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम ही त्याची डेफिनेशनच आहे. सो इट इज P वर्क डन पर युनिट. वर्क डन काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम काय असतं इट इज वेलोसिटी. सो Pची व्हॅल्यू भेटली आपल्याला F × V. मग या इक्वेशनमध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. परत रिपीट करतो. या इक्वेशनमध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू टाकायच्या. एक Fची व्हॅल्यू एक Vची व्हॅल्यू. V तसंच ठेवायचं आहे आपल्याला फक्त Fची व्हॅल्यू टाकायची हे लक्षात ठेवा. मग Fची व्हॅल्यू काढायची. मग Fची व्हॅल्यू काढण्यासाठी हे सगळे उद्योग केलेत. मग कसं काढणार उलटं जाऊयात. बघा तोच फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू F × V. मग Fची व्हॅल्यू काढण्यासाठी काय आहे इथे या. सो Fची व्हॅल्यू काय आहे आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. इट इज B × I × L बिल साईन थिटा. B × I × L साईन थिटा. मग हे काढण्यासाठी काय लागणार आहे B × I × L काढण्यासाठी काय लागणार आहे साईन तर परपेंडिक्युलर 90 घेतो आपण त्या ठिकाणी डायरेक्टली परपेंडिक्युलर आहे. सो राहिला प्रश्न काय आपल्याला काढावा लागणार आहे I. सो I काढण्यासाठी E/R आपण मगाशी फॉर्म्युला वापरला. I काढण्यासाठी E/R. E काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे E इज इक्वल टू dφ/dt. मग E काढण्यासाठी लागणार लक्षात उलटं जातोय बरं का मी. F काढण्यासाठी पाहिजे I काढण्यासाठी पाहिजे E काढण्यासाठी पाहिजे dφ/dt म्हणजे फाय. सो फायचा फॉर्म्युला B × A. आपल्याकडे इंडक्शनचा फॉर्म्युला आहे B इज इक्वल टू फ्लक्स पर युनिट एरिया मल्टिप्लाय. सो फाय इज इक्वल टू B × A. सो पहिले काय काढला फायवरनं काय काढला लक्षात घ्या. फायवरनं काय काढला E दॅट इज dφ/dt. मी एक्सप्लेन करायची गरज नव्हती हे पण सांगतोय dφ/dt. E भेटला. Eवरनं काय काढला I वरनं काय काढला F. सो फॉर्म्युला P साठी फायनल काय P इज इक्वल टू F × V. भेटलं इक्वेशन 7 टप्प्याटप्प्यांचा इक्वेशन 7. आणि हेच आपल्याला हीटसाठी तेच डेरिवेशन 7 सारखंच येतं हे आपल्याला दाखवायचं आहे. बघा हीटसाठी काढलेलं आहे P इज इक्वल टू फॉर्म्युला I²R. 3 फॉर्म्युला यासाठी 10वीला बघितलेत आपण. त्यातला एक फॉर्म्युला I²R. मग P इज इक्वल टू आयची व्हॅल्यू आपण आधी काढलेली आहे या ठिकाणी बघा पाठीमागे. सो ती व्हॅल्यू टाकून दिली. P इज इक्वल टू भेटलं हे. हा फॉर्म्युला सेम आहे. इक्वेटिंग इक्वेशन 7 आणि 9 आपण सांगू शकतो वर्क डन इज इन द फॉर्म ऑफ हीट. ओके कळतं नक्की. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. पहिलं याला स्प्लिट केलं 2 क्वेश्चन्समध्ये. एक स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेटमेंट सांगायचं आहे आणि मॅथमॅटिकल इक्वेशन द्यायचं आहे. समोर दिलं आहे एक अर्धा असे 3 मार्क. ओके नेक्स्ट त्याच क्वेश्चनमध्ये B दिलेला आहे इन अ कॉमन बेस कनेक्शन द इमिटर करंट इज म्हणजे IE इमिटर E कळतं आहे दिलेला आहे 6.28 मिली एम्पियर. कलेक्टर करंट IC दिलेला आहे काय 6.20 मिली एम्पियर. डिटरमाइन द कॉमन बेस DC करंट गेन म्हणजे काय काढायचं आहे DC करंट गेन म्हणजे काढायचं आहे अल्फा. सो अल्फा DCचा फॉर्म्युला 2 करंट दिले तुम्हाला. एक इमिटर करंट दुसरा कलेक्टर करंट. सो या दोघांचा रेशो इट इज IC/IE. संपला प्रॉब्लेम. दॅट्स इट. दोन्ही व्हॅल्यू दिल्या मिली एम्पियरमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. दोघांचं पण कन्वर्जन जरी केलं तर ते कॅन्सल होऊन जाईल. सो डायरेक्टली व्हॅल्यू टाकून आन्सर काढू शकता. हिअर युअर 4 मार्क्स झाले. सेकंड लास्ट क्वेश्चन नंबर 30. पहिलं डेरिवेशन A आणि B याला पण स्प्लिट केलं 2 याच्यामध्ये. एक क्वेश्चन डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज्ड इन अन आयसोकोरिक प्रोसेस. आपल्याला हीट एक्सचेंज किंवा हीटची व्हॅल्यू काढायची. आयसोकोरिक म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा Vची व्हॅल्यू चेंज होत नाही. कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे V1 तोच V2 तोच म्हणजे डेल्टा Vची व्हॅल्यू 0. दॅट्स इट. सो आयसोकोरिक प्रोसेससाठी डेरिवेशन दिलं आहे. आयसोकोरिक प्रोसेससाठी हीटची व्हॅल्यू काढायची आहे. Q इज इक्वल टू शेवटी व्हॅल्यू येते N × CV. कॉन्स्टंट CV काय आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. लक्षात घ्या हे स्पेसिफिक आलं पाहिजे त्या ठिकाणी डेल्टा T. Q फायनल क्वेश्चन. ओके B क्वेश्चन दिलं याच्यामध्ये कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ फर्स्ट 2 लाईन्स इन द पाशन सिरीज ऑफ द हायड्रोजन ॲटम. इथं मी इन शॉर्ट सांगतो लक्षात द्या. क्वेश्चन 30 मधला B सांगतोय काय म्हणणं आहे पाशन सिरीज हे पहिलं मेन्शन करूयात. सो व्हॉट इज मीन बाय पाशन सिरीज. 5 सिरीज मी आधीच्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन केलं आहे. लायमन बाल्मर पाशन ब्रॅकेट फंड तिसरी सिरीज आहे. सो या ठिकाणी व्हॅल्यू आली बघा जो फॉर्म्युला आहे. सो Nची व्हॅल्यू इथं आली 3. लेमन 1 बाल्मर 2 पाशन 3 ब्रॅकेट 4 आणि फंड 5. सो Nची व्हॅल्यू 3. यांचं म्हणणं काय आहे
कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ फर्स्ट टू लाईन्स म्हणजे काय नीट आहे का. हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रम मी डायग्राम काढली आहे. n=3 म्हणजे कोणती सिरीज आहे ते पाशन. सो फर्स्ट टू लाईन्स म्हणजे काय. सो पहिली लाईन कोणती, जर 4 मधनं आला म्हणजे m=4 मधनं इलेक्ट्रॉन आला ती झाली फर्स्ट लाईन, आणि m=5 मधनं आला ती झाली सेकंड लाईन. म्हणजे इथे पहिल्या याच्यात एमची व्हॅल्यू किती घ्यायची 4, n तर फिक्स झालं 3 का पाशन सिरीज. पहिल्या याच्यात एमची व्हॅल्यू किती घ्यायची 4 सॉल्व करून दिलं आहे, आणि दुसऱ्या याच्यात एमची व्हॅल्यू किती घ्यायची 5 सॉल्व करून दिलं आहे. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, आज आपण शेवटपर्यंत जाऊ शकतो. कळत आहे. याच्यात अजून एक प्रकारचा क्वेश्चन येतो, हायेस्ट किंवा लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायला लावतात. लॉंगेस्ट आणि शॉर्टेस्ट ते क्वेश्चन बघून घ्या. हा क्वेश्चन समजून घ्या. मी काय म्हणते फर्स्ट लाईनचं दिलं आहे तुम्हाला. असे क्वेश्चन येतात की लॉंगेस्ट अँड शॉर्टेस्ट वेवलेंथ काढायला लावतात, त्यावेळेस एमची व्हॅल्यू काय घ्यायची हे बघून घ्या. मी तुम्हाला आधीच क्ल्यू देऊन टाकला आहे बोर्डसाठी. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन नंबर 31 काय म्हणणे बघा. सो व्हॉट इज द लॉरेन्झ फोर्स अँड ऑब्टेन द इक्वेशन फॉर लॉरेन्झ फोर्स. काय लॉरेन्झ फोर्स, इलेक्ट्रॉनवर चार्जवर इलेक्ट्रिक फील्डमुळे जो फोर्स ॲक्ट होतो इट इज फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, इट इज Q/E. त्याच इलेक्ट्रॉनवरती मॅग्नेटिक फील्डमुळे जो फोर्स ॲक्ट होतो इट इज Q/V/B. इलेक्ट्रिक फील्डमुळे किती फोर्स ॲक्ट होतो Q/E, इट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E. मॅग्नेटिक फील्डमुळे किती ॲक्ट होतो Q/V/B. कळत आहे. मॅग्नेटिक फील्डमुळे एवढा, इलेक्ट्रिक फील्ड एवढा. व्हॉट इज लॉरेन्झ फोर्स, कंबाईन फोर्स. लॉरेन्झ फोर्स इट इज Fe+Fm. Q कॉमन घ्या, बाकी लिहा, दॅट्स इट. लॉरेन्झ फोर्स. कळत आहे. नेक्स्ट लास्ट त्याच्यातला बी, द टोटल एनर्जी ऑफ द बॉडी ऑफ मास 2 kg गिवन लिहितोय 31 मधला बी. 31 मधला बी. सो मास 2 kg, SHM सिंपल हार्मोनिक मोशन दिलं आहे. 40 जूल एनर्जी, काय टोटल एनर्जी दिली आहे 40 जूल. येत आहे. फाइंड द स्पीड व्हाईल कॉन्स्टिंग द सेंटर ऑफ पाथ म्हणजे काय, इट इज मीन पोझिशन. सो मीन पोझिशनला टोटल एनर्जी काय असते, इट इज कायनेटिक एनर्जी. फुल स्पीडमध्ये जातो ना, पोटेन्शियल 0, कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी हीच टोटल एनर्जी असते. टोटल एनर्जी दिली 40, कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला 1/2 mv². व्ही काढायचा आहे, एम दिला आहे. सॉल्व. सो दिस कम्प्लीट्स युअर क्वेश्चन पेपर अँड आन्सर पेपर ऑफ द फिजिक्स. लक्षात. अशा पद्धतीनं सगळे क्वेश्चनचे आन्सर कसे आले हे आपण एक्सप्लेन केलं. यापैकी परत तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनमध्ये काही डिफिकल्टीज असतील, अडचण असतील, तर तुम्ही काय करू शकता, तो क्वेश्चन नंबर फक्त कमेंट करा, आणि तुम्हाला एक्झॅक्टली त्यामध्ये काय पाहिजे, एक्सप्लेनेशन पाहिजे, काय आलं आहे, काय पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ॲज पर द कमेंट, ॲज पर जसं पॉसिबल होतं आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्ममध्ये याच चॅनलवरती मिळून जाईल. जसं फिजिक्सचं एक्सप्लेनेशन भेटलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो याचे पण एक्सप्लेनेशन चॅनलवरती मिळतील. कळतं आहे. त्या लिंक तुम्हाला पाठवल्या जातील. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या भविष्यातील वेगवेगळ्या एक्झाम्स करता, बोर्ड परीक्षा, CET, JNET ज्या काही तुम्ही देणार आहे त्याकरता मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.